मंडळी, मी अभिषेक. चलते चलते या केसरीच्या पॉडकास्टचा अजून एक नवीन एपिसोड घेऊन मी तुमच्या समोर आज आलेलो आहे. म्हणजे आज आपले पाहुणे म्हणून आलेले आहेत केसरीचे टूर लीडर गणेश. गणेश आणि हिमाचल याचा खूप घट्ट नातं आहे आणि ते नातं कसं आहे, हा जो त्यांचा बॉन्ड आहे हा कसा आहे, तो आज आपण या पॉडकास्टमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे स्वागत करूया गणेश आपल्या टूर लीडरचं. नमस्कार गणेश. नमस्कार. नमस्कार दादा. आपलं खूप खूप स्वागत. पॉडकास्टचा हा तुझा पहिलीच वेळ आहे ही तुझी. आपल्या सगळ्या पर्यटकांसाठी एक छोटंसं इंट्रोडक्शन. मंडळी नमस्कार. सर्वप्रथम ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी बसलेलो आहे असे आमचे आदरणीय केसरी भाऊ यांना मी विनम्र अभिवादन करून मी पुढे सरकतो. 2006 साली माझं केसरी या परिवारामध्ये सिलेक्शन झालं. त्यावेळेस भारताच्या विविध राज्याच्या आमच्या टूर त्या राज्यांबद्दल माझा अभ्यास झाला. परंतु सर्वात प्रथम ज्यावेळेस आमचं ट्रेनिंग झालं ते सुद्धा माझं सर्वात प्रथम म्हणजे हिमाचल प्रदेश. त्यानंतर ज्यावेळेस मला टूर असिस्टंट म्हणून जेव्हा माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस जी पहिली टूर केली ते सुद्धा हिमाचल प्रदेश होतं. त्यानंतर विविध राज्याच्या टूर करत राहिलो आणि टूर लीडर म्हणून जेव्हा मला सर्वात प्रथम जेव्हा टूर लागली ती सुद्धा माझं हिमाचल प्रदेश. आणि त्या वेळेपासून 2006 पासून ते आत्तापर्यंत भारतातील विविध राज्यांमध्ये मी टूर करत असतो. परंतु आजही हिमाचल प्रदेशची टूर तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने आजही माझे चालूच आहेत. असा माझा हिमाचलचा प्रवास आहे. मी म्हणेल माझ्या मुंबईतील घरापेक्षा जास्त मी हिमाचल प्रदेशमध्ये राहिलेलो आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे जसा पूर्ण भारत हा वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या जागांनी नटलेला आहे, तसेच असे काही टूर लीडर असतात जे सर्व गुण संपन्न आणि जे आपल्या टूरवरती असलेल्याने आपल्याला आनंद मिळेल असा टूर लीडर आहे गणेश. गणेश, थँक्यू फॉर युअर कंपनी. आपण हिमाचल प्रदेश आणि तुझ्या नात्याबद्दल हळूहळू या पॉडकास्टमध्ये अजून एक्सप्लोर करणारच आहोत. पण त्या अगोदर तुझी इच्छा मोठं झाल्यानंतर काय व्हायची अशी तुझी काहीतरी कल्पना असेल ना लहानपणी, की मोठं झाल्यानंतर कोण बनायचं आहे? हो, नक्कीच. प्रत्येकाची एक इच्छा असतेच. तर तसं माझी इच्छा केसरीमध्ये जॉईन व्हावं आणि जगभराचा प्रवास करावा ही माझी फार पूर्वीपासून इच्छा होती. कारण हे काम करण्यासाठी ज्या क्वालिटीज आपल्याकडे असाव्या लागतात त्या क्वालिटी म्हणजे हसणं, हसवणं, बोलणं, इतरांशी इंटरॅक्ट होणं, नवीन नवीन जागेला भेट देणं, त्याची माहिती काढणं, लोकांशी बोलणं, ह्या सर्व जे कलागुण आहेत त्या गोष्टी माझ्याकडे लहानपणापासून आहे असं मला वाटतं. म्हणून मला या ठिकाणी येण्याची फार इच्छा होती आणि मी इथे आल्यानंतर आनंदी झालो. हां, म्हणजे सगळ्या गुणांना तुझा वाव मिळाला आणि जे काय तुझे टॅलेंट आहेत ते सगळे या तुला जॉबवरती वापरता येतात. तर गणेश, जसं तुझे हे सगळे कलागुण आहेत आणि त्याला वाव या जॉबमध्ये मिळाला आहे, तसंच मला वाटतं तू थोडासा स्पिरिच्युअल देखील आहेस. म्हणजे आम्ही गणेशला पर्सनली ओळखतो, पण पर्यटकांच्या माहितीसाठी खूप स्पिरिच्युअल आणि चांगल्या गुणांचा मुलगा आहे. आणि वारी जी असते पंढरपूरची त्याच्याशी तू खूप जवळ लिंक्ड आहेस तू. तर थोडंसं त्याच्याबद्दल सांग ना. नक्कीच. मला फार आनंद वाटेल ह्या गोष्टीचं सांगण्यासाठी. कारण तसं मी 8वी इयत्तेपासून जेवढे काही आपले ग्रंथ आहेत म्हणजे तुकाराम महाराज गाथा असेल, ज्ञानेश्वरी आहे, हरिविजय ग्रंथ, याची आवड आणि संतांच्या विषयी असलेलं कळकळ आणि प्रेम हे मी 8वी इयत्तेपासून माझं ग्रंथांचं पारायण आहे. आणि त्याचा मला या टूरवर फार उपयोग होतो. फार म्हणजे मन शांत ठेवून कितीही अडचण आली टूरवर तर मला या ग्रंथांमुळे फार समाधान होतं. शांतपणे मी कुठलाही प्रॉब्लेम असेल तरी तो सॉल्व्ह करतो. आणि तुम्हालाही दादा माहिती असेल माझ्या आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये कुठलाही प्रॉब्लेम तुमच्याकडे कधी आलाच नसेल. हे त्याचं श्रेय आपल्या संतांनाच देता येईल. तर मग हे आता जसं तू किल्ल्यांचं आता मेन्शन केलंस, तर असे किती किल्ले तुझे बघून झाले किंवा तू कधी परिवाराला घेऊन गेलायस कसं किल्ले? हो, नक्कीच दादा. हा फार महत्त्वाचा प्रश्न. कारण मागील 6 महिन्यापूर्वी माझं संपूर्ण परिवार मी रायगडावर राहून आलो आहे. एक रात्र मुक्काम केले. ज्या ठिकाणी आज आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्याच्याच बाजूला तिथे हॉटेल्स आहेत. वरती हॉटेल्सचं सुद्धा सुखसोयी केलेली आहे. तर तिथे वरती माझा परिवार आणि आम्ही संपूर्ण तिथे एक रात्र मुक्काम केलेले आहे. तर तो जो क्षण आहे तो अंगावर काठा आणण्यासारखा आहे की फक्त आपण गडावर जाणं आणि येणं, पण मी त्या ठिकाणी राहून आलो. मग बुरुज वगैरे पाहिलेत की नाही तिकडे? हो, पाहिले ना. मी तो गड पाहिला, रायगड पाहिलेला आहे, वारूगड, प्रतापगड, शिवनेरी आणि विथ फॅमिली सुद्धा पाहिलेला आहे. क्या बात आहे. हां.
आता तू जे अष्टविनायक टूर करून आला, आता तू म्हणालास की गाणी अभंग करत आम्ही ती अष्टविनायकची टूर केली, तर फक्त आपल्या माहितीसाठी अष्टविनायक ही जी केसरीची टूर आहे ही कुठून सुरू होते, आपण कुठचे कुठचे गणपती बघतो हां. आणि काय काय त्याचा रूट काय असतात, आपल्या सोयी काय असतात, त्याच्याबद्दल एक संक्षिप्त माहिती. नक्कीच. आत्ता जस्ट मी अष्टविनायकची टूर करून आलेलो आहे. अष्टविनायक हे यामध्ये आपले 8 गणपती आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण एक बोनस म्हणून जेजुरी आणि प्रतिबालाजी हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये दाखवतो. तर 8 गणपती, जसं आपण मुंबईतून निघाल्यानंतर, आपल्या माहीमहून निघाल्यानंतर आपण सगळ्यांना बोरवली आणि बोरवलीच्या नंतर आपलं ठाणे, तीन हात नाका इथपर्यंत आपलं सर्व जे काही मुंबईतील गेस्ट असेल त्यांना पिकअप करत सर्वात पहिल्यांदा गणपती माळशेज घाटाच्या मार्गे आपण जातो. तो पहिला गणपती बघतो लेण्यांद्री. साधारण 300 ते 350 पायऱ्या आहेत त्या गणपतीला. फक्त 8 गणपतीपैकी फक्त एकमेव गणपती ज्या ठिकाणी आपल्याला साधारण 300 ते 350 पायऱ्या चढून वरती जावं लागतं. त्या ठिकाणी डोलीची व्यवस्था आहे. कुठल्याही सिनियर सिटीजनला विचार करण्याची गरज नाही आहे. आत्तासुद्धा ज्यांना अडचण होती ते सगळे डोलीने वर गेले आणि खाली आले. हार्डली 40 ते 45 मिनिटामध्ये येतात. लेण्यांद्री म्हणजे गिरिजात्मक. त्यानंतर तिथून 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे ओझरचा. त्याला तर तो 15 मिनिटं एक साधारण 20 मिनिटाच्या अंतरावरती आपण त्या ठिकाणी तो गणपती आहे. आणि तिथून तिसरा गणपती जो आहे रांजणगावचा महागणपती. असे 3 गणपती आपण पहिल्या दिवशी करतो. आणि तिथून आपण आपलं जे हॉटेल आहे ते सध्याचं आपलं पुण्याचं जे एअरपोर्ट आहे त्याच्या जवळपास आहे. खूप छान हॉटेल आहे. सर्व पर्यटक खूप आनंदी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण निघाल्यानंतर, हॉटेलमधून निघाल्यानंतर पहिला गणपती आपण थेऊरचा चिंतामणी बघतो. तिथून पुढचा गणपती सिद्धटेक, ज्याला सिद्धिविनायक आपण असं म्हणतो, जो सिद्धटेक, तर तो दुसरा गणपती बघतो. आणि त्याच्यानंतर मोरगावचा मयुरेश्वर हा 6वा गणपती झाला दुसऱ्या दिवसात. आणि ते झाल्यानंतर मग आपण जेजुरीला जातो, प्रतिबालाजीला जातो आणि मग हॉटेलला जातो. म्हणजे अशा आपल्या प्रकारे पहिल्या दिवशी 3 गणपती, दुसऱ्या दिवशी 3 गणपती आणि तिसऱ्या दिवशी हॉटेलमधून चेकआउट करून आपण सकाळी पहिल्यांदा पालीचा गणपती व्हिजिट करतो. त्या गणपतीला पालीचा बल्लाळेश्वर असं म्हणतात. आणि तिथून पुढे महडचा वरदविनायक शेवटचा गणपती. आणि तो झाल्यानंतर आपण मग पुन्हा ज्या पद्धतीने आपण लोकांना रिसिव्हिंग केलं त्याच प्रकारे ड्रॉपिंग करत त्या पॉईंटला आपण सोडून येतो, असं आहे. तर यामध्ये प्रत्येक गणपतीबद्दल जर थोडं सांगायचं झालं तर प्रत्येक गणपतीचं एक वेगळी स्टोरी आहे. तर प्रत्येक गणपती ज्या ठिकाणी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ज्या वेळेस ग्लानी आली त्या वेळेस भगवंतानं अवतार घेतला आणि त्याचा म्हणजे त्या असुराचा नाश केला. तसंच गणपतीमध्ये सुद्धा तसंच आहे. तर काही गणपतींनी विघ्नासूर किंवा मधु कैटभ असे इतर वेगळ्या राक्षसांचा वध करण्यासाठी काही गणपतींनी अवतार धारण केलेला आहे. तर बल्लाळेश्वर हा जो गणपती आहे त्याने भक्तासाठी घेतलेला आहे. बल्लाळ नावाचा भक्त होता, तर त्याच्यासाठी भगवंताने अवतार धारण केलेला आहे. तर वरदविनायक जो आहे तो, त्याला वरद म्हणजे नावावरूनच कळतं की वर देणारा, म्हणजे इच्छापूर्ती करणारा गणपती म्हणजे वरदविनायक आहे. तर असे प्रत्येक गणपती जे आहेत त्याचं वेगळी कहाणी आहे आणि फार इंटरेस्टिंग. आम्ही ती फार एन्जॉय करत, कहाणी एन्जॉय म्हणजे सगळ्यात त्यांच्या कथा, पौराणिक कथा एन्जॉय करत आलो. ॲक्च्युली गमतीशीर गोष्ट आहे की गणपतींना तू एवढा व्हिजिट करतोस आणि वरदाता म्हणून ज्या गणपतीला नेतोस, तू एवढ्या वेळा गेल्यावरती प्रत्येक वेळी एवढे वर देतो का रे गणपती? नक्कीच. जयामनी जैसा भाव तया तैसाचे अनुभव. तुम्ही ज्या भावाने ही टूर करता त्याच पद्धतीने तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आत्ता दादा कालच्या टूरमधली अत्यंत महत्त्वाची, म्हणजे मी सर्व पर्यटकांना ही सांगण्यासाठी सांगतो. माझ्या आत्ता टूरला अमेरिकेचे गेस्ट होते. त्यांचं नाव जयंत देशपांडे. तर ते गेस्ट राहायला अमेरिकेला आहेत आणि फक्त केसरी बरोबरच ते अष्टविनायकची टूर करतात. आणि ही त्यांची माझ्याबरोबरची कालची 10वी टूर होती दादा. अष्टविनायकची फक्त अष्टविनायक आणि केसरी बरोबर, आणि फक्त केसरी बरोबर. आता 10व्यांदा केसरी बरोबर, 10व्यांदा केली केसरीची टूर. वाह. म्हणजे त्यांचं गणपतीवरची श्रद्धा अटळ आहे, त्याचबरोबर केसरीची सुद्धा तेवढीच श्रद्धा अटळ आहे आपल्यावरती. क्या बात आहे. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यांची. म्हणजे त्यांचं जे गणपतीबद्दल आणि त्यांनी काय सांगितलं असेल शब्दामध्ये सर्व पर्यटकांना की तुम्ही ही टूर करताना कुठल्याही कंप्लेंट्स किंवा नकारात्मक गोष्टीचा विचार करू नका. तुम्ही फक्त गणपतीचा विचार करा, श्रद्धा भक्तीने जा, तरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. म्हणजे तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, अमेरिकेतून अष्टविनायकला यावं. आपण इथे असून कधी आपल्याला काही पर्यटक अष्टविनायक करत नाही. ते अमेरिकेतून येतात आहेत, अष्टविनायकची यात्रा करतात आणि त्यांचं एक स्टेटमेंट होतं, अमेरिकेत मी जिथे राहतो तिथे सगळं आहे पण अष्टविनायक नाही आहे. क्या बात आहे. बघा, तर त्यावेळेस मात्र मग आम्हाला आनंद वाटतो की हा आमचं एक भाग्य आहे
की मला केसरीमुळे की मला अष्टविनायकच्या टूर सतत घडत राहतात आहेत. म्हणजे आपण वळूया थोड्याशा वेगळ्या ठिकाणी की ती आता तुझं 2006 पासून हे जी कारकीर्द सुरू आहे याच्यामध्ये इतरही काही भारतातली आवडती ठिकाणं असतील ना जी तू व्हिजिट केली असतील? हो, नक्कीच. हिमाचल प्रदेशनंतर मी चारधामची यात्रा केलेली आहे, अंदमान निकोबार केलेला आहे, त्यानंतर केरळच्या टूर केलेल्या आहेत, मध्य प्रदेश केलेला आहे. अशा टूर्स माझ्या आणि सर्वात जास्त ज्या ठिकाणी ते म्हणजे हिमालयाचा जो पट्टा आहे, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील चारधाम, नेपाळसुद्धा आम्ही जात असतो, भूटान. तर अशा ह्या टूर चालू असतात आणि आता नुकतंच कर्नाटकची टूर करून आलेलो आहे. म्हणजे आता ही कोस्टल कर्नाटकाची जी टूर आपण करतो तर या टूर केल्यानंतर कर्नाटक बघितल्याचा आनंद प्रत्येकाला मिळतो? हो हो, नक्कीच. काय काय दाखवतो आपण? कर्नाटकच्या टूरमध्ये आपण सुरुवातीला आपण फक्त एअरपोर्ट हुबळीमध्ये आहे म्हणून हुबळीला जातो. त्याच्यानंतर आपण एक दिवसाची संपूर्ण टूर जी आहे ती आपली बदामीची असते. हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी आपण हम्पीचे सर्व साईट सीन करतो. तर बदामीला केव्ज आहेत, ते जास्त प्रसिद्ध आहेत. बदामीचे केव्ज, पट्टडकल आणि आयहोळे हे सर्व अतिप्राचीन आहे. हे सर्व युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे. त्यानंतर हम्पी जे 2 दिवस आहे, ही टूर जी आहे ना दादा, ही सुद्धा एक प्रकारची स्पिरिच्युअल टूर म्हटलं तरी चालेल. कारण सर्व मंदिरच आहेत या ठिकाणी आणि प्लस त्यातून एन्जॉयमेंट भरपूर सुद्धा आहे. तर हम्पीची ही जी टूर आहे, हम्पी म्हणजे रामायण काळातील किष्किंधा नगरी, ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र आणि हनुमंत यांची प्रथम भेट ज्या ठिकाणी झाली, ते ठिकाण म्हणजे किष्किंधा नगरी. त्याला आज आपण हम्पी म्हणून ओळखलं जातं. तर ते ठिकाण ज्या ठिकाणी आज ज्यावेळेस हम्पीमधून ज्यावेळेस आपली बस फिरत असते ना दादा, कुठेतरी इथे प्रभू श्रीराम आहेत असं जाणवतं आपल्याला. कारण तिथेच हनुमंताचा जन्म झाला. हनुमंताचा अंजनाद्री पर्वत, आता आम्ही आपले सर्व पर्यटक आपल्या आयटिनरीत नव्हतं तरी सुद्धा आपण तो दाखवून आलेलो आहे. आपण अंजनाद्री पर्वताचं हनुमंताचं जन्मस्थान आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर आपल्या 50 रुपयाची आत्ताची जी नोट आहे त्याच्या पाठीमागे हम्पीचा एक रथ दाखवला जातो, विजय रथ. तो हम्पीमध्येच आहे. आणि माझं पुन्हा एकदा भाग्य, मी पंढरीचा वारकरी, तिथे विजय विठ्ठल मंदिर सुद्धा आपल्या आयटिनरीमध्ये आहे. तर ते सुद्धा आपण दाखवतो. ते विजय विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी इतक्या लांबून लोक येतात की त्याचं जे कार्विंग्ज आहे, त्यावेळेस राजा कृष्णदेवराय यांनी ते बांधलेलं आहे ते मंदिर. असं सांगितलं जातं की आपले पंढरपूरला जे विठ्ठलाचं मूर्ती आहे विठ्ठलाची, ती पूर्वी तिथून आली. म्हणून आपल्याकडे एक गाणं सुद्धा प्रचलित आहे, कानडा राजा पंढरीचा. तर तिथून विठ्ठल इथे आणलेला आहे, विठ्ठलाची मूर्ती इकडे आली. आणि आता त्या मंदिरामध्ये ज्या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती होती ती जागा फक्त एम्प्टी आहे. ती जागा तशी आजही पाहायला मिळते. आणि ते जे मंदिर आहे त्याच्या दगडी खांबातून ताल आणि स्वर निघतात, असं ते मंदिर आहे. म्युझिकल पिलर्स आपण त्याला म्हणू शकतो. मग हे हम्पीचे 2 दिवस झाले. त्याच्यानंतर आपण जातो इकडे गोकर्णला जातो. तर गोकर्ण जाताना आपण सहस्त्रलिंगम म्हणून पाहतो. सहस्त्रलिंगम ही अशी ठिकाण आहे ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी हजारो 1008 इतके शिवलिंग नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या एक सदाशिव म्हणून राजा होते, त्यांना वर दिला होता. त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यासाठी त्यांना संतांनी सांगितलं की तुम्ही 1008 शिवलिंगाचं निर्माण करा आणि त्याला रोज अभिषेक पण करा, जल अभिषेक करा. आमचे दादा अभिषेक आहेत, हा, तर त्याला जल अभिषेक करा. तर आता शिवलिंगाचं निर्माण ठीक आहे, पण एक राजा रोज जल अभिषेक कसं करणार? बरोबर, त्याला वेळ कुठून मिळेल? तर त्यांनी कल्पना अशी केली की तिथे एक शिरशी म्हणून गाव आहे, तिथे बाजूला शालमला नदी आहे, अतिशय घनदाट जंगलामध्ये. तर त्या ठिकाणी शालमला नदीमध्ये जेवढे दगड होते त्याला त्यांनी शिवलिंगामध्ये त्याचं परिवर्तन केलं. आणि ती शालमला नदी नैसर्गिकरित्या त्या सर्व शिवलिंगाला अभिषेक करते रोज. क्या बात आहे. आणि ते बघितल्यानंतर लोक इतके आनंदी होतात. म्हणजे एक बांधलेलं मंदिर आणि एक निसर्गातले हे शिवलिंग, 1008 शिवलिंग, त्यामध्ये 6 इंचापासून ते 6 फूट इतके उंचीचे शिवलिंग, नंदी, पूजेची थाली सुद्धा दगडाची बनवलेली आहे दादा. क्या बात आहे. हा, मंदिर, गणपती, नंदी हे मूर्ती बघायला मिळतं त्या ठिकाणी आपल्याला. मग तिथून आपण गोकर्ण जातो. गोकर्ण हे अतिशय प्रसिद्ध आहे. रामायण काळातील गोकर्णाचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी रावणाने शंकराकडून आत्मलिंग आणलं होतं, पण स्वतःच्या आईसाठी आणलं होतं. रावण हा शंकराचा फार निस्सीम भक्त होता आणि आईचं सुद्धा त्याच्यावरती खूप प्रेम होतं. तिथून आत्मलिंग शंकराचं आणलेलं ते ठिकाण आता ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे गोकर्ण. अच्छा. हा, आणि गोकर्ण आणि मुरुडेश्वर हे दोन्ही
त्याच स्टोरीशी कनेक्टेड आहे आणि हे सर्व रामायणात आहे. ते झाल्यानंतर आपण मुरुडेश्वरला जातो. मुरुडेश्वरला सुद्धा शिवलिंग आहे. तिथले जो गोपूर आहे ते आपल्याला पाहण्यात आणि ते गोपूर पाहण्यासाठी लोक अतिशय लांबून येतात. त्या ठिकाणी इतका उंच शंकराचा जो पुतळा आहे ते गोपूर हे पाहण्यासाठी लोक आहेत ना दादा बाहेरून येतात. पण केसरीची खासियत काय असेल? केसरी तिथेच राहते. केसरीचा मुक्कामच त्या हॉटेलमध्ये आहे. हा, की ज्यांनी ते शंकराची मूर्ती गोपुरम वगैरे तो जो परिसर ज्यांनी घडवला त्याच हॉटेलमध्ये, म्हणजे हॉटेलमध्ये जर चप्पल काढली ना तरी चालेल असं आपलं हॉटेल आहे, जे बाकीचे कोणीच देत नाही. कारण त्या हॉटेलमध्ये रूम मिळणं फार मुश्किल आहे. हा, तर तिथे समुद्रामध्ये ते बांधकाम करण्यात आलेलं ते ठिकाण आहे. तर त्या मुरुडेश्वर आपण तिथे पाहतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण मुरुडेश्वर झाल्यानंतर आपलं उडुपी आहे. उडुपी सुद्धा आपण बघतो. उडुपीमध्ये श्रीकृष्णाचं मंदिर, जेवण, हो, श्रीकृष्णाचं मंदिर आहे त्या ठिकाणी. ते खूप प्रसिद्ध आहे श्रीकृष्णाचं. तर त्या ते आपण आपल्या त्या आयटिनरीमध्ये आहे. तर सगळंच देवस्थान नव्हे तर त्या ठिकाणी आपण एक बीच सुद्धा विजिट, गोकर्णला सुद्धा बीच आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण थोडासा वेळ देत असतो. आणि RNS हॉटेल जे आहे आपलं, जे मुरुडेश्वर, त्या ठिकाणी सुद्धा लोकांना बीचवरती एन्जॉय करायला आपण वेळ देतो. त्यानंतर उडुपीला एक आपला सेंट फ्रान्सिस म्हणून एक चर्च आहे. त्या ठिकाणी वास्को द गामाने एकेकाळी तो बीच त्याचं त्या ठिकाणी व्हिजिट केला होता. ते त्या ठिकाणी तिचं मेन्शन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपला 1 तास आपला वेळ असतो त्या बीचवरती लोकांना एन्जॉय करण्यासाठी असतो. अशा प्रकारची अतिशय सुंदर अशी कर्नाटक. खाण्यापिण्याची तर एकदम चंगळ. खाण्यापिण्याची काय चंगळ, म्हणजे आपले हॉटेल लेमन ट्री सारखे हॉटेल्स आहेत आपले, सगळे फार सुंदर. हॉस्पिटलला आपले हॉटेल्स असतात. सगळीकडचे हॉटेल्स हे 3 स्टार 4 स्टार कॅटेगरीचे सगळे हॉटेल्स आहेत आपले. त्याच्यामुळे खाण्यापिण्याची काहीही अडचण त्या ठिकाणी नसते. क्या बात आहे. तर तुम्हालाही वेळ मिळेल तेव्हा अशा इंटरेस्टिंग अशा कर्नाटकला नक्की व्हिजिट. कर्नाटकाची एवढी उत्कृष्ट माहिती घेतल्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. गणेश, या सगळ्या भारत भ्रमणात असे पण काही ठिकाणं तुला मिळाली असतील जिकडे तुला फ्रीडम फायटर्स ज्या ठिकाणी ज्यांनी जन्म घेतला किंवा ज्यांची कर्मभूमी राहिली, अशी काही ठिकाणं आपल्या टूरमध्ये आपण पाहिली असतील? हो, नक्कीच. तसं आपण अंदमान आहे. अंदमान या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बराचसा काळ त्या ठिकाणी गेलेला आहे. आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांचं जे योगदान आहे ते फार अनमोल आहे. कारण त्यांना 10 वर्ष अंदमानमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. तर दादा अंगावरती काठा आहे तो सांगताना की आपल्याकडे जे काही केसरी जे काही पर्यटक असे आहेत ते म्हणतात आम्ही मुंबईमध्ये समुद्रकिनारा पाहिलेला आहे, अंदमानचा समुद्रकिनाऱ्यासाठी आम्ही आलेलो नाही. ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलेलं आहे 10 वर्ष, ज्याने आमच्यासाठी ज्यांनी शिक्षा भोगली काळा पाण्याची, ते मला रूम बघायचं आहे, ती खोली मला पाहायची आहे. तर ते सेल्युलर जेल आपण जे अंदमानमध्ये पोर्टब्लेअर आहे त्या ठिकाणी आपण ते व्हिजिट करतो त्या अंदमानच्या टूरमध्ये. त्यानंतर आपल्या भारत देशाच्या बद्दल जर सांगायचं झालं, देशाच्या प्रेमाबद्दल, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत देश स्वतंत्र कधी झाला आणि आपला भारताचा पहिला झेंडा कधी उभारला गेला, तर 15 ऑगस्ट 1947 साली. परंतु हे आजही बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्याच्याही अगोदर 30 डिसेंबर 1943 रोजी आपले सुभाषचंद्र बोस यांनी पोर्टब्लेअरमध्ये झेंडा फडकवला होता. अच्छा. हां, 30 डिसेंबर 1943 साली हे त्या ठिकाणी घडलेलं आहे. तर ही तिथल्या एक महत्त्वपूर्ण घटना आहे ॲक्च्युली आपल्या भारतासाठी. तर हे असं आपलं अंदमान आहे. तिकडे आपण काहीतरी वाईल्ड लाईफ पण बघतो अंदमानच्या टूरमध्ये. वाईल्ड लाईफ असं म्हणता येईल की आपल्या लोक हे स्कुबा वगैरे करतात असं आहे. वाईल्ड लाईफ म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी समुद्राच्या ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या फार सुंदर. त्या ठिकाणी कुणाला जर स्कुबा वगैरे करायचा असेल किंवा पाण्यातील ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्या ठिकाणी आपण अरुंधती ताई आपल्याला अजूनही भेट देतात. हो, अरुंधती ताई जे आहेत, अनुराधा आपल्या तिथले गाईड आहेत. तर रॉस आयलंडला ते आजही आपल्या केसरीची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणजे ते आल्यानंतर आपले पर्यटक त्यांच्यासोबत इतके आनंदी होतात की त्या ठिकाणी ना दादा हरिण, खारुताई त्यांच्याशी ते सहजपणे बोलतात आणि तेथील खारुताई आणि ते काय जे हरण आहेत ते ऐकतात त्यांचं. जसं आपण सहजपणे बोलतोय ना तसं ते प्राण्यांशी संवाद करतात. ॲनिमल विस्परर. हा, ते एक आश्चर्याची गोष्ट आहे. आणि आपले पर्यटक ते पाहून इतके आनंद होतात आणि तेथील सर्व माहिती त्या अनुराधा गाईड आपल्याला देत असतात तिथे. असं आहे ते रॉस आयलंडला होतं ही गोष्ट आपली. हां, आणि आता रॉस आयलंडचं नाव बदलून
सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस असं त्या रॉस आयलंडचं नाव करण्यात जसं तू महत्वाची घटना सांगितलीस 30 डिसेंबर 1943 साली, हा. त्याला साजेस असं ते नाव आहे जे रॉस आयलंडचं बदलून बदलून टाकून आता, हा. आता हे जे केलं नेताजी सुभाषचंद्र बोस असं दॅट इज करण्यात व्हेरी आलेलं आहे. नाईस. आणि अनुराधाताई तिकडचं एक आश्चर्य आहे आणि तो आपल्या टूरमध्ये ह्या सगळ्या ऐतिहासिक माहिती व्यतिरिक्त समुद्र किनारे तिकडच्या ॲक्टिव्हिटीज या सगळ्या गोष्टी आपण अंदमानच्या टूरवरती एक्सपिरियन्स करत असतो. त्यामुळे कुठच्याही कारणाने तुम्ही अंदमान व्हिजिट करा, केसरीबरोबर नक्की जा आणि ही टूर करा, कारण सुपर्ब असा आपल्या देशाचा एक भाग आपल्याला बघायला मिळतो. अंदमान निकोबार या आयलँड्स यांचं लोकेशन, तिकडे जे जाण्याची पद्धत, तिकडे जेवण, साधं जेवण कसं येतं, तिकडे येणाऱ्या सगळ्या भाज्या वगैरे ह्या कशा आणल्या जातात, हे तिकडे गेल्याशिवाय आपल्याला अनुभवता येत नाही. कधी कधी आपण आपल्या आयुष्यात एवढे बिझी असतो की आपल्याला कदाचित एका वेगळ्या द्वीपवर राहणाऱ्या माणसाची रोजची व्यथा काय असेल ही कल्पना करवत नाही. तिथे गेल्यानंतर आपल्याला हळूहळू समजायला लागतं की तिकडे चालणारं सगळं ट्रान्सपोर्ट, तिकडे येणारं लागणारं तेल, जेवण, खाण्यापिण्याच्या वस्तू, ह्या सगळ्या कशा बाहेरून येत आहेत आणि ते कशा वापरल्या जात आहेत, राशन केल्या जात आहेत की तिकडच्या सगळ्या पॉप्युलेशनला, येणाऱ्या पर्यटकांना ते सगळं पुरेल आणि व्यवस्थित तिथे पर्यटन चालू राहील. ह्याचं हे खूप मोठं कार्य आहे ते, मोठं टास्क आहे दादा. हां, कारण एरोप्लेन, विमानाची जर सेवा सोडली तर अंदमानला पोहोचण्याचा दुसरा मार्ग राहतो फक्त म्हणजे शिप. तर कलकत्ता किंवा चेन्नई या पोर्टवरूनच फक्त अंदमानला पोर्ट ब्लेअरला येता येतं. तर तिथे बोटला येण्यासाठी 72 आवर्स लागतात दादा. काय म्हणतोय, 3 दिवस लागतात. तर असेही काही पर्यटक आहेत ज्यांना समुद्राचा मार्गे आनंद घेता येतो. आपल्याकडे तसं नाहीये, पण लोक त्या पद्धतीने सुद्धा येणारे लोक आहेत जे 3 दिवस 72 तास ते पर्यटक झाले. त्याच पद्धतीने जे काही फळभाज्या असतील किंवा जे काही अन्नधान्य खाण्यासाठी ज्या उपयोगी वस्तू असतील, एवढंच नव्हे तर गाडी, 4 व्हीलर्स गाड्या, त्यांना सुद्धा शिपशिवाय दुसरा मार्गच नाही. कारण तिथे काहीच नाहीये. कारण आपला जो भारताचा जो समुद्र किनारा आहे, भारताची जी पट्टी आहे, तिथून काही भागातून 900 आणि काही भागातून 1200 किलोमीटर अंदमान निकोबार आतमध्ये आहे. आपल्या भारताच्या सीमेपासून 1200 किलोमीटर आतमध्ये आहे अंदमान, इतक्या आतमध्ये. अगदी इंडोनेशियापासून जवळ आहे. इंडोनेशिया जवळ आहे. 150 किलोमीटर तिथून इंडोनेशिया आहे, परंतु भारतापासून 1200 किलोमीटर आतमध्ये आहे. हा, पण मग हे फार मोठं चॅलेंजेस आहे की त्या ठिकाणी एवढा भाजीपाला, तिथे गाडी म्हणजे 4 व्हीलर जर एखाद्याला घ्यायची झाली तर ती किती कठीण आहे. ती गाडी तिथे कशी आणायची, हा फार एक तिथे गेल्याशिवाय हे आपल्याला समजू शकणार नाही ती कसं आहे, त्यांचं दैनंदिनी कसं चालतं हे बघण्यासाठी अंदमान जाणं खूप इंटरेस्टिंग जागा आहे. आपण येऊया तुझ्या पहिल्या प्रेमाबद्दल, जिथून तुझं ट्रेनिंग झालं, ज्या ठिकाणी तू असिस्टंट लागला, जिथे तू टू लीडर झालास, तसं हे हिमाचल प्रदेश. असं म्हणतात की जर आता काश्मीर परत सुरू झाल्यापासून हिमाचलची शाईन थोडीशी कमी झाली आहे, पण मला वाटतं की हिमाचल प्रदेशची शाईन कधी कमी होऊच शकत नाही. म्हणजे नावच कसं येतं ते हिम अधिक आंचल, म्हणजे जे हिमालय की गोद में जसं म्हणतो आपण, या ठिकाणी तो प्रदेश आहे. आणि त्याचा आनंद घेताना त्याचे खूप छटा, खूप रंग आणि खूप धमाल अशी करू शकतो आपण. आता तुझा एवढा अनुभव आहे त्या ठिकाणी, तर पूर्वी आपल्या सर्वात जास्त चालणाऱ्या टूर जे असायच्या आणि जे लोकांना अट्रॅक्शन असायचं ते म्हणजे बर्फ. त्या काळी काश्मीर बंद असल्यामुळे आपण खूप हिमाचलच्या टूर्स न्यायला सुरुवात केली. हिमाचली लोकांना त्याचा खूप फायदा झाला, तिकडेही पर्यटन वाढायला त्याचा उपयोग झाला. पण त्यावेळी आपण जास्त टूर ज्या करायचो त्या शिमला, कुलू, मनाली अशा करायचो. तर तुझी पण त्या काळात तीच टूर झालेली का? हो, शिमला, कुलू, मनालीच त्याच वेळेस जास्त असायच्या टूर. आणि आता डलहौजी, धर्मशाला सुद्धा, ह्या सुद्धा टूर आपल्या खूप मोठ्या प्रमाणावरती चालू आहेत आपल्या सेलिंगच्या. खूप म्हणजे सगळ्या बसेस भरलेल्या आहेत आपल्या डलहौजी, धर्मशालाच्या, आणि त्याला अटॅच आहे आपलं अमृतसर असं आहे. आणि जसं तुम्ही दादा नक्कीच आता तुम्ही जसं म्हणालात की हिमाचल प्रदेश, पूर्वी काश्मीरकडे लोकांचा कल असायचा, परंतु हिमाचलचा कल कमी होऊ शकत नाही. हा माझा अनुभव आहे. कारण आज मी कदाचित दुसऱ्या सेक्टरला असतो, पण मी दुसऱ्या सेक्टरला जातो तरी पण मला हिमाचलला यावंच लागतं. कारण का, 12 महिने चालणारं जे काही सेक्टर आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेश आहे. कारण शिमला, कुल्लू, मनाली, डलहौजी, धर्मशाला ही जे सेक्टर आहे 12ही महिने. कारण ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांना जेव्हा गरम व्हायला सुरुवात होते त्यावेळेस पहिली आठवण येते ती म्हणजे हिमाचल प्रदेश. ज्यावेळेस आपल्याकडे थंडीला सुरुवात होते
त्यावेळेस तिकडे बर्फ पडायला सुरुवात होतो. हम्म. त्यामुळे त्या ठिकाणी बर्फ पडताना किंवा बर्फात खेळताना जो काय आनंद मिळतो ते ठिकाण म्हणजे हिमाचल. म्हणजे ऍक्च्युली स्नोफॉल जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर हा आयडियल सीझन आहे, म्हणजे नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत, जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत म्हणजे हमखास. आणि तिथे म्हणजे आता कदाचित श्रीनगरला गेलो, ऑफकोर्स श्रीनगरचा पण हा ऋतू खूप सुपर्ब असतो, पण तिथे फ्लाईट पोहोचणं आणि तिथे तो अख्खा दल लेक फ्रीज होणं, या एवढी थंडी कदाचित आपल्याला सोसवत नाही. तर आपल्याला सोसवता येईल आणि आपल्याला एन्जॉय करता येईल असा बर्फ ज्या ठिकाणी आपल्याला एन्जॉय करायला मिळतो ती जागा म्हणजे मनाली. आणि म्हणजे हिमाचलला गेलो की हमखास म्हणजे या सीझनमध्ये तर तुम्ही, आपण जी हॉटेल घेतो त्या हॉटेलच्या परांगणामध्ये, त्या ग्राउंडमध्येच तुम्हाला स्नो एन्जॉय करता येतो, एवढा बर्फ असतो, विच इज सुपर्ब. आणि या व्यतिरिक्तही तिकडे खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही समर हॉलिडेसाठी जर प्लॅन करत असाल तर तुम्हाला बघायला, म्हणजे एक्साइटमेंट आणि यंग लोकांसाठी, किंवा काय कधी कधी आपण असे यंग ॲडल्ट्स पण झालेले आहेत आता, किंवा ॲडल्ट्स जे स्वतःला यंग आहेत असं समजून घेत आहेत, तर त्या सगळ्यांसाठी म्हणजे करण्यासारख्या खूप गोष्टी असतात तिकडे. ज्यांना देव धर्म आवडतोय त्यांच्यासाठी देऊळ आहे, ज्यांना ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायची आहे त्यांच्यासाठी राफ्टिंग आहे, ज्यांना स्नो एन्जॉय करायचं असेल त्यांच्यासाठी स्नो पॉईंट आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण इथे करत असतो. पण याच्यामध्ये दोन मेन भाग आहेत. एक भाग असा आहे ज्याच्यामध्ये पूर्ण हिमाचल येतं, त्याच्यात आपण शिमला, कुलू, मनाली आणि धरमशाला, डलहौसी हे सगळं कव्हर करतो. पण या व्यतिरिक्त म्हणजे लोक हिमाचलला दोनदा जाणं पसंत करतात. एकदा पॉप्युलर ज्याला आपण म्हणतो शिमला, कुलू, मनाली असं, आणि दुसरं म्हणजे अमृतसर, डलहौसी, धरमशाला असं. म्हणजे काय आहे की दोन्ही गोष्टी व्यवस्थित पाहून व्हाव्या यासाठी बरेच लोक असा निर्णय घेत असावेत. तर या दोघांमध्ये काय काय सिमिलॅरिटीज आहेत किंवा काय डिफरन्सेस आहेत याच्याबद्दल काय सांगशील? ओके, नक्कीच दादा. आज आपल्याकडे हिमाचल प्रदेशच्या 16 ऑप्शन्स आहेत लोकांना, तर त्याचा फायदा पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणात होतो. ज्यांनी कधी पूर्वी शिमला, कुल्लू, मनालीची टूर केली असेल, पण त्यांना आज जर डलहौसी, धर्मशालाची टूर करायची आहे तर आपल्याकडे तो ऑप्शन आहे. ज्यांनी कोणी डलहौसी, धर्मशाला केले परंतु शिमला, कुल्लू, मनाली केले नाही तर त्यासाठी वेगळा ऑप्शन आहे. आणि ज्यांना कुणाला संपूर्ण सगळं करायचं आहे तर तसं सुद्धा आपलं प्रोडक्ट आहे, जे 12 दिवसामध्ये अख्खा हिमाचल प्रदेश आपण आपला कव्हर करतो. त्याच्यामुळे पर्यटकांना जसं हवं आहे तसा ऑप्शन आपल्या कंपनीकडे अवेलेबल आहे असं आहे. आणि त्याचबरोबर आपण फक्त हिमाचल प्रदेश नव्हे तर ज्यावेळेस आपण शिमला, कुल्लू, मनाली करतो ना दादा, त्याच वेळेस आपण त्यांना चंदीगडची सुद्धा साईट सीन दाखवतो. अच्छा, म्हणजे सुरुवात होते चंदीगडवरून, आपण रूटकडे वळूया. कसं असतं आपलं? जर आपले दिल्ली रिसिव्हिंग असते किंवा चंदीगड रिसिव्हिंग असते, जसं हिमालयातील हवामान चेंज होतं तसं आपली रिसिव्हिंग चेंज होते. तर कधी चंदीगड असेल किंवा दिल्ली असेल, हे दोन्ही रिसिव्हिंगचे आपले ठिकाण आहेत. तर तिथून आपण पहिले चंदीगडची साईट सीन करतो हाफ डे, आणि तिथून गाडी आपली जाते शिमल्याला. आणि मग नेक्स्ट डे आपले त्यावेळेस शिमल्यामध्ये 2 नाईट स्टे असतो. तर नेक्स्ट डे आपले शिमल्याचे जेवढे साईट सीन आहे त्यातील सर्वात महत्त्वाचं साईट सीन म्हणजे शिमला मॉल रोड. तिथील जो सर्वात महत्त्वाचा जे हायलाईट साईट सीन जे आहे तो म्हणजे शिमला मॉल रोड. तो पाहण्यासाठी लोक येतात, कारण जर तुमचा फोटो गेटवे ऑफ इंडिया बरोबर आहे तर तुम्ही मुंबईत आहात. जर तुमचा फोटो इंडिया गेट बरोबर आहे तर तुम्ही दिल्लीत आहात. जर तुमचा फोटो मॉल रोड वरील क्राइस्ट चर्च सोबत आहे तर तुम्ही शिमल्याला आहात. कारण आजपर्यंत कुठलाही तुम्ही शूटिंग मूवी पिक्चर कुठलीही मूवी पहा, जर कुठल्याही पिक्चर्समध्ये जर दाखवण्यात आलं की हा हिरो शिमल्याला गेलेला आहे तर तो चर्च दाखवल्याशिवाय शिमला पूर्णच होत नाही. तर त्या ठिकाणी आपण जातो शिमला मॉल रोडला. इकडे झालं का रे ते 3 इडियट्सचं शूटिंग? हो दादा, तिथेच शूटिंग झालेली आहे. आणि तो जो चर्च आहे ना दादा, त्याच्याच बाजूला एक लायब्ररी आहे. तर त्या ठिकाणी बसून ते फुनसुक वांगडू जे बिस्किट वगैरे खातात तेच ठिकाण आहे दादा. आणि तुम्ही ब्लॅक मूवी जर पाहिली असेल अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जीची, त्यामध्ये जे चर्च दाखवले तेच आहे. अच्छा, म्हणजे असंख्य पिक्चरचे शूटिंग. एवढंच नव्हे दादा, ज्यावेळेस आपली टूर जाते तेव्हा सुद्धा कधी कधी आपल्या पर्यटकांना सुद्धा तिथे शूटिंग पाहायला मिळते. तो शूटिंगच प्लेस आहे असं समजा. हो, फार प्रसिद्ध. आणि 2 रात्र तुम्ही म्हटलंय की आपण शिमल्यामध्ये घालवतो आणि मग शिमल्यावरून आपण निघतो मनालीसाठी. ओके, आणि तो रूट कसा आहे? शिमल्याहून जेव्हा आपण मनाली जातो तो वाया मंडी जातो. मंडी हा एक डिस्ट्रिक्ट आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 जिल्हे आहेत, त्यातील हा मंडी नावाचा हा जिल्हा आहे. तर त्या जिल्ह्यातून पुढे सरकल्यानंतर आपण पंडो डॅम, सतलज बियासी लिंक प्रोजेक्ट, ACC सिमेंट फॅक्टरी, हे सगळं आपल्याला रस्त्यातून दिसतं. हे सगळं पाहता पाहता इव्हिनिंगला आपण RK शॉल फॅक्टरी आहे, जिथं लोकांना फॅक्टरी ॲक्च्युअल, कारण कुल्लू हे शॉल्ससाठी अतिशय प्रसिद्ध आहे. आणि आपल्या आयटनरीमध्ये आपण ती फॅक्टरी थांबतो, तिथे व्हिजिट करतो, लोकांना दाखवतो ते. आणि ते झाल्यानंतर तिथून पुढे 40 किलोमीटर आपण मनालीला पोहोचतो. अशा प्रकारचा आपला रूट आहे. कुल्लूला ऍक्च्युली पालखी पण काढली जाते, देवीचं खूप मोठं तिथे जुलूस निघतो. त्या पण गोष्टी खूप फेमस आहेत कुल्लूच्या. खरे दादा,
संपूर्ण भारतामध्ये दादा दसरा हा फक्त एक दिवस साजरा केला जातो. हम्म. पण भारतामध्ये फक्त एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे कुल्लू. ज्या ठिकाणी कुल्लू दशेरा मैदान हे खूप प्रसिद्ध आहे. तिथे 7 दिवस दादा दसरा सेलिब्रेट केला जातो. केलाच हा पाहिजे. काय केला मस्त जातो आहे. आणि अख्ख्या संपूर्ण गावातून त्या ठिकाणी आपापल्या देवदेवताला पालखीमध्ये बसून त्या ठिकाणी आणलं जातं आणि त्याच ठिकाणी जोपर्यंत माता हिडिंबा मातेची पालखी तिथे येत नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमाची पूर्णत्व होत नाही. क्या बात. इतकं महत्व माता हिडिंबा मातेच्या मंदिराला आहे आणि ते मंदिर सुद्धा आपण विजिट करतो दादा. आपण मनालीमध्ये आपण दाखवतो ते. हो, हा, म्हणजे तू आता मंडीच्या रस्ते हे सगळं दाखवत दाखवत मनालीला मनालीला आलो. आलो. हो. अच्छा, म्हणजे अच्छा बरं, हा प्रवास खूप लांबचा आहे आणि सगळ्यात डोंगरातला आहे. हो. तर म्हणजे बस वगैरेची सोय कशी असते? आपल्या बसेस ह्या अतिशय कम्फर्टेबल बसेस असतात. त्यानंतर आपण कुठलाच प्रवास मोठा करत नाही दादा. तर त्यामुळे आपण एक साधारण 2 ते 2.5 तासानंतर आपला हॉल्ट असतोच. केसरी कधीच कुठलाही प्रवास हा 2 ते 2.5 तासानंतर आपण एक हॉल्ट घेतोच. मॉर्निंग टी कॉफी हॉल्ट असेल, वॉशरूम हॉल्ट असेल, त्यानंतर 2 तासानंतर आपला लंच हॉल्ट असेल, त्यानंतर आपला इव्हिनिंग हॉल्ट आहे. आणि असं यामध्ये आपण गाण्या अंताक्षरी खेळत जाणे, त्यानंतर बाजूचे जे काही साईट सीन आहेत, लोक या ठिकाणी बोर होऊ शकत नाही. कारण हिमालय बघत जाणं त्याचं जे एक सौंदर्य आहे त्याच्यामुळे कोणीही म्हणजे कंटाळवाणा हा प्रवास नाही वाटत. त्यानंतर पंडो डॅम लागतो आपल्याला रस्त्यामध्ये. सतलज बियास लिंक प्रोजेक्ट दिसतो. सतलज रिव्हर, अक्षरशः एक एक पर्यटक सतलज रिव्हरची माहिती सांगितल्यावर ते पहिलं त्याला नमस्कार करतात. का बरं करत असतील? कारण की सतलज रिव्हरचं उगमस्थान हे कैलाश मानसरोवर आहे. कैलाश मानसरोवरून ते पाणी येतं इकडे नदीचं. कारण प्रत्येकाला कैलाश मानसरोवरला जायला मिळू शकत नाही. पण ते ज्यावेळेस तिथे बघतात त्या ठिकाणी एक एक आपल्या पर्यटकांचे मान खाली जाते आणि त्या ठिकाणी हात जोडले जातात. ते आहे सतलज रिव्हर. त्यानंतर बियास रिव्हर सुद्धा आपल्याला रस्त्यातून दिसते. बियास रिव्हरचं सौंदर्य, बियास रिव्हरवरती बनलेला पंडो डॅम हा सुद्धा आपण पाहत पाहत आपण पुढे जात असतो. अतिशय कुल्लूच्या दऱ्या खोऱ्यातून आपली बस जात असते. इकडे नदी वाहत असते खळखळीत आणि त्यामुळे कुठलाही कंटाळावाणा प्रवास राहिला नाही. पण दादा आता पर्यटकांसाठी फार आनंदाची गोष्ट अशी आहे की पूर्वी हा जो प्रवास होता त्यातील 1.5 तास आता कमी झालेला आहे आणखी. कारण सगळीकडेच टनल झालेले आहेत, बऱ्यापैकी टनल झालेत आपले. साधारण 4 ते 5 टनलमधून आता गाडी जाते. त्याच्यामुळे 1.5 तास आपला वाचला पूर्वीपेक्षा आता. अच्छा, हा एक आपला आता फार फायदा झालेला आहे. सो कम्फर्टेबल बसेसने तुम्ही हा जर्नी करत असता. ज्या जर्नीला पूर्वी साधारण 8 तास लागत 8 ते असे 10 त्याच्यातला 8 ते 10 तास, हो. त्यातला अजून आता 1.5 तास कमी झालाय. जस्ट बिकॉज ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर जो आपल्याला तिथे डेव्हलप होताना बघायला मिळतोय. सो दॅट्स अ गुड न्यूज फॉर ऑल द ट्रॅव्हलर्स. पण मग आता मनालीमध्ये किती नाईट्स राहतो? मनालीमध्ये 3 नाईट असतात आपले. त्यातील पहिली नाईट तर आपली पोहोचलो आपण संध्याकाळी. सेकंड डेला आपला असतो या टूरचा सर्वात हायलाईट पॉईंट, जे स्वप्न बघून लोकांनी टूर बुक केलेले आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा दिवस म्हणजे स्नो पॉईंटचा दिवस असतो. तर या ठिकाणी सुद्धा पर्यटकांना मी सांगेल, ज्यांनी पूर्वी 2005च्या आधी ज्यांनी टूर केले असतील, म्हणजे सॉरी आता 2000च्या सालीच्या अगोदर ज्यावेळेस अटल टनल बनला त्याच्या आधी ज्यांनी कुणी टूर केली असेल दादा, त्यावेळेस खूप थोडंसं त्रासदायक होतं. कारण आपल्याला स्नो पॉईंट व्हिजिट करण्यासाठी आपण जर सीझनचा काळ असेल, एप्रिल मे हा जर काळ असेल ना, तर आपल्याला रात्रीच्या दादा 3 वाजता निघायला लागायचं पूर्वी. नाही, कसं आहे ना, आपण मनालीला जेव्हा पोचतो तेव्हा मनालीला आपण बसने पोचतो. पण मनालीच्या आत जे साईट सीइंग करायला लागतं त्यांच्या अरुंद रस्त्यांमुळे आपण छोट्या छोट्या गाड्या वापरत असतो. नक्की. आणि त्यावेळी जर तुम्ही विचार करा 2 किंवा 3 बसचा ग्रुप असेल तर केसरी व्यतिरिक्त इतरही पर्यटक तिकडे स्नो पॉईंट बघायला येत असतात. आणि त्यामुळे या छोट्या गाड्यांची खूप गर्दी या स्नो पॉईंटला होत असे. त्यामुळे ती गर्दी कमी करण्यासाठी त्याच्यावरती एक कॅपिंग आणली गेली. त्याच्यानंतर त्याला तरी त्या कॅपिंग नंतरही सीझनमध्ये खूप गर्दी असल्यामुळे खूप लवकर निघायला लागायचं की म्हणजे आपल्याला जागा मिळेल, साईट सीइंग करता येईल आणि वेळेवर येता येईल. नाहीतर खूप वेळ हा चक्का जॅममध्ये निघून जायचा. अख्खा दिवस 14 तास 16 तास पूर्वी आपण अडकत होतो. अटल टनल बनण्याच्या अगोदर जो काही आपल्याला प्रवास सर्व पर्यटकांना जो काही त्रास व्हायचा तो आता सगळा संपलेला आहे. आपण पूर्वी 3 वाजता 2:30 वाजता आपल्याला पूर्वी निघायला लागायचं. आता आपण आता 7 वाजता निघतोय अटल टनलमुळे. आणि संध्याकाळी पूर्वी आपण संध्याकाळी 9-10 वाजता हॉटेलला यायचो, आता दुपारी 2 वाजताच हॉटेलला येतोय. एवढा मोठा फरक अटल टनलमुळे झालेला आहे. आणि अटल टनलमुळे अटल टनल हा विश्व धरोहर आहे. कारण 10,000 फूट उंचावरती बनवलेला 9.02 किलोमीटर लांबीचा हा
इतक्या उंचावर बनवलेला हा लॉंगेस्ट हायवे टनल आहे, ज्याचं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नामांकन झालेलं आहे. ते सुद्धा आपल्या आयटनरीमध्ये आहे, त्यातून आपण जातो. आणि या अटल टनलचा दुसरा अजून एक दादा फायदा तुम्हाला सांगतो. अटल टनलच्या अलीकडे म्हणजे मनालीच्या दिशेला कुल्लू जे कुल्लू हा जिल्हा आहे आणि पलीकडे स्पिती व्हॅली आहे. तर पूर्वी लोकांना स्पिती व्हॅली कधी आपल्या लोकांना पाहायला मिळालीच नव्हती. आज अटल टनलमुळे 10 मिनिटांमध्ये स्पिती व्हॅली, म्हणजे पूर्वी आपण शिमला कुल्लू मनाली ही जर टूर केली ना, फक्त शिमला कुल्लू मनाली, तर आपण 5 जिल्ह्यामध्ये फिरत होतो. आणि आता या अटल टनलमुळे आपले पर्यटक स्पिती व्हॅलीमध्ये सुद्धा जाऊन एंटर करतात आणि परत येतात. कारण आपण स्नो पॉइंट करतो तिकडे. आणि स्पिती व्हॅलीमध्ये आपण स्नो पॉइंट करतो. ही एक म्हणजे फारच आनंदाची गोष्ट आणि सुखकारक गोष्ट झालेली आहे. फार सुखकारक गोष्ट झाली अटल टनल. आणि तसेच जर आपली अजून एक दादा एक टूर आहे जी ऑफबीट आहे, ज्याच्यामध्ये काजा वगैरे पण आहे बघा. त्याच्यामध्ये काजा, चंद्रताल लेक ही एक वेगळी टूर आहे जी एक ॲडव्हेंचर टाईप आहे. तर त्यामध्ये आपली केसरी फक्त इनोवामध्ये 4 किंवा 5 फक्त एवढेच पर्यटक बसवले जातात. अशी लक्झरी टूर आपण त्या ठिकाणी घेऊन जातो. तू लक्झरी मध्ये म्हणतोयस, पण ऍक्च्युली ती लक्झरी म्हणजे ती प्रवासाची लक्झरी आहे. बाकी तिथे राहायला टेंट वगैरेच करावे लागतात आपल्याला, कारण ते अगदी दुर्मिळ अशी स्थान आहेत. आणि मला वाटतं खूप लोकांनी नाही केली आपल्यापैकी त्या टूर, पण ते बघितलं चंद्रताल काय ते. आणि ती त्या चांदण्या रातीत लाईट नसलेल्या एखाद्या प्रदेशातून ते आकाश बघणं, याला नशीब लागतं रे. ते सगळ्यांच्या नशिबात नसतं. इट्स सुपर. सो ते चंद्रताल आणि जे तू काजा वगैरे म्हणतोयस ती वेगळी टूर आपण घेऊ. पण आता जसं आपण 3 नाईट मनाली बद्दल बोलतोय, तर आपला हा स्नो पॉइंट झाला. त्याच्यामुळे तू अटल टनल सांगितलं, स्पिती व्हॅली बद्दल सांगितलं. स्नो पॉइंट करून साधारण दुपारी तुम्ही परत हॉटेलवरती आलात. त्याच्यानंतर आपण अजून काय बघतो मनालीमध्ये? स्नो पॉइंट व्हिजिट केल्यानंतर आपण सोलांग व्हॅलीमध्ये येतो. आणि सोलांग व्हॅलीमध्ये आपण रोपवे राईड एन्जॉय करतो आपण त्या ठिकाणी. सोलंग व्हॅली असं काय महत्वाचं आहे? आता स्नो पॉइंट बघितला, मग सोलंगला जाऊन काय बघतो? सोलंग काय महत्वाचं आहे, कारण जेवढे आपण जे काही स्नो पॉइंट बघतो हे सर्व पर्वतावरती अशी एक छोटीशी जागा असते ज्या ठिकाणी आपण एन्जॉय करत असतो. एक रोहतांगच आहे ज्या ठिकाणी एक प्लेन जागा आहे. त्यानंतर एक सोलांग व्हॅली जी आहे त्या ठिकाणी खूप ॲक्टिव्हिटीज होतात. त्याच्यामुळे ते सोलांग व्हॅली खूप प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी काही हॉटेल्स आहेत, छोटे मोठे हॉटेल्स, म्हणजे असे पर्यटकाच्या दृष्टिकोनातून मोठे नाही, परंतु त्या ठिकाणी तुमचे हॉर्स रायडिंग असेल, याक रायडिंग आहे, रोपवे आहे आणि छोटे हॉटेल्स वगैरे आहेत. पॅराग्लायडिंग सुद्धा त्या ठिकाणी होतं दादा. तर ह्यासाठी ते प्रसिद्ध आहे. आणि त्या ठिकाणी एक सपाटीचं मैदान असल्यामुळे पर्यटकाला उभा राहू शकतात आणि तिथे एन्जॉय करू शकतात. म्हणून सोलांग व्हॅली खूप प्रसिद्ध आहे. ओके. सो सकाळी स्नो पॉइंट, मग सोलंग व्हॅली, रोपवे वगैरे एन्जॉय करून तुम्ही पुन्हा हॉटेलला येताय. हॉटेलला येतो. रात्री जेवण झाल्यानंतर आपण या ठिकाणी युनिक आपण सोलांग व्हॅलीमध्ये लंच देतो आपण. अच्छा. जसं वेळ कशी आहे त्यावरती आहे, परंतु सोलांग व्हॅलीमध्ये लंच करणं हा सुद्धा एक वेगळा आनंद आहे दादा. व्हॅलीमध्ये लंच करायचं. मला आठवतंय आम्ही जेव्हा 1995-96 साली जेव्हा तिथे जेवण द्यायची पद्धत सुरू केली, आपण पॅक फूड न्यायचो, कारण वरती तसं काही नव्हतं. आणि एका वेळी तिथे काहीतरी टॅक्सीवाल्यांचं काहीतरी गडबड झाली, भांडणं वगैरे झाली आणि आम्हाला पोचता येणार आहे. आणि त्याच्यामुळे असं ठरलं की आपल्याला वरतीच जेवण द्यावं लागेल. आणि म्हणून तिकडे आम्ही एकदा सगळ्या मंडळीसाठी, व्हेजिटेरियन लोकांसाठी आपण मॅगी बनवलेली. आणि नॉन व्हेजिटेरियन जे आहेत त्यांच्यासाठी आपण ती अंडी उकडवलेली वरती. मजा. आणि ते जेवण तेव्हा म्हणजे उत्स्फूर्त होतं, ते लोकांना आवडलं. आणि मग आम्हाला असं कल्पना आली की आपण तिथे असंच काहीतरी हलकं फुलकं का नाही देत जे लोकांनाही आवडेल. म्हणजे डाळ खिचडी होती, पावभाजी, आपली उकडलेली अंडी आणि मॅगीचा तो भेद. अरे असला सुपर्ब, असं ती स्पेशालिटी झाली. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की पण त्या थंड ठिकाणी हे गरम गरम जेवण मिळणं हेच महत्वाचं झालं. आणि लोक आठवण करायची त्या पावभाजीची की अरे बाबा एवढ्या उंचावर येऊन आम्हाला पावभाजी दिली. तर त्या सोलंग व्हॅलीचं काय जेवणाची मजा असेल, आय कॅन डेफिनेटली इमॅजिन. तुम्ही जी गोष्ट सहज करायला गेलात ती आज आपला मेनू झालेला आहे दादा. कारण लोक त्याचा खरोखर म्हणजे अशा सोलांग व्हॅलीमध्ये लोक पावभाजी, डाळ खिचडी हे जे खातात आहेत, लोक अक्षरशः धन्य होऊन जातात की अपेक्षाच नसते ना, अपेक्षा नसते की आता या ठिकाणी मला हे मिळणार आहे म्हणून. असं हे सोलंग व्हॅली करून हॉटेलला आल्यावरती जसं तू म्हणत होतास की संध्याकाळी आपण त्यांच्यासाठी काहीतरी खास प्रोग्राम अरेंज केलेला असतो. हिमाचल प्रदेशचं एक सांस्कृतिक नृत्य, त्याचं नाव आहे नाटी. ते आपली केसरी त्यांना आपल्या हॉटेलमध्ये आपण अरेंज करतो. आपण त्यांना कुठे दुसरीकडे घेऊन जात नाही. आपल्या खास केसरीचा कितीही लहान ग्रुप असो अथवा मोठा असो, आपल्यासाठी सेपरेट एक ते नृत्य अरेंज केलं जातं. आणि ते नृत्य 2 पार्टमध्ये असतं दादा. पहिला जो पार्ट आहे ते स्वतः नृत्य करतात
आणि त्याची स्टेप्स एक प्रकारे आपण पाहतही असतो आणि ते आपल्याला जसं की आपल्याला ते शिकवतात आहे. हम्म. आणि दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपले गेस्ट त्याच्यामध्ये एन्जॉय करतात. अच्छा. हा, तो जो भाग आहे तो फार मजेशीर आहे. म्हणजे त्यानंतर लोक इतके एन्जॉय करतात. तर त्या नृत्यामध्ये थंडीमध्ये लोकांना घाम येतो. काय म्हणतोय? थंडीमध्ये घाम आणणारा डान्स त्या ठिकाणी लोक करतात. आणि आपले भले वय 80 वर्ष जरी पर्यटक असला हो, तो सुद्धा त्या ठिकाणी ते नृत्य करत असतात. ऍक्च्युली तिथे लाईव्ह वादक आहेत आणि त्या वादकांच्या त्या धूनवर म्हणजे लोकांना बघूनही म्हणजे आपण इथे गरबा करू किंवा लावणी म्हणू तर असा जसा फोक डान्स आपला असतो folk dance आहे, तसा तो त्यांचा फोक डान्स नाटी आणि त्या लोकल लोकांबरोबर त्यांच्या सोप्या सोप्या स्टेप्स करत जेव्हा तो आनंद होतो की अरे आपल्याला हे जमलं आणि त्याच्यामध्ये अजून एनर्जी येते की करत राहावं, ज्याच्यामुळे येणारा तो घाम त्या थंडीत येणारा घाम हा नाटीच्या प्रयोगामुळे तुम्ही एन्जॉय करता. दॅट इज सुपर. मस्त. थंडी में गरमी का एहसास. एकदम फार धमाल येते ते. लोक फार एन्जॉय करतात. ओके. मग नाटी आणि आपलं असं जेवण वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी आपलं जे 2 मंदिर आहेत आपले फार महत्वाचे मंदिर आहेत ते त्याशिवाय मनाली कम्प्लीटच होऊ शकत नाही. ते म्हणजे माता हिडिंबा मातेचं मंदिर आणि वशिष्ठ मंदिर. हे 2 मंदिरं आपल्याला पाहायला हाफ डे आपला सेशन आपला कम्प्लीट त्या ठिकाणी जातो. तर माता हिडिंबा मातेबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर ते महाभारतातील जे 5 पांडव आहेत त्यातील बलशाली भीम त्यांची पत्नी म्हणजे माता हिडिंबा मंदिर. आणि त्यांना पुढे जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव आहे घटोत्कच. त्यांचं महाभारतामध्ये फार मोठं योगदान त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर ते मंदिर आपण त्या ठिकाणी व्हिजिट करतो. आतमध्ये मूर्ती नसून एक मोठी दगडाची शिळा आहे. त्या शिळेवर बसून माता हिडिंबा मातेने तपश्चर्या केली होती. म्हणून मातेला आधी माता ही राक्षस कुळातील होती. मग ती माता त्यानंतर त्यांना देवकुळ प्राप्त झालं म्हणून त्या मातेला त्या दिवसापासून ते आजपर्यंत मनालीची ग्रामदेवता म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर जसं आपलं मगाशी थोड्या वेळापूर्वी आपण चर्चबद्दल बोलतो, चर्च बरोबर फोटो म्हणजे शिमला, तसं माता हिडिंबा मातेच्या मंदिरासमोर जो फोटो आहे म्हणजे मनाली. कारण तुम्ही बर्फात किती फोटो काढा तो फोटो तुमचा स्वित्झर्लंडचा आहे काश्मीरचा हे तुम्ही सांगू शकत नाही. तसं त्या मंदिराबरोबर जो तुमचा फोटो आहे आणि आपले सर्व पर्यटकांचे आपण त्या ठिकाणी आवर्जून फोटो काढतो कारण धिस इज द लँडमार्क ऑफ मनाली. आणि तुम्ही कुठलीही मूवी बघा, अगदी रोजा मूवीमध्ये सुद्धा ना दादा इतकं मनालीची शूटिंग दाखवलेली आहे आणि त्यामध्ये एक हिरोईन आहे त्या पिक्चरमधली जी मेन हिरोईन आहे त्या हिडिंबा मातेच्या मंदिरासमोर फिरत असते, प्रार्थना करते आणि तिथे काय म्हणते ती, हे मेरी काश्मीर की देवता. ती काश्मीर की देवता नाही, ही आमच्या हिडिंबा माते मनालीची देवता आहे, ग्रामदेवता. तर ते असं आहे. त्यानंतर आता सलमान खानचा ट्यूबलाइट मूवी येऊन गेलेला आहे, रोजा मूवी आहे, तुम्हाला सगळ्या शूटिंग त्याच ठिकाणी झालेल्या आहे. आणि मनाली म्हटलं की ते मंदिर दिसणार नाही. पण मनाली मला लक्षात राहतं ना ते आता ये जवानी हे दिवानी नावाचं पिक्चर खूप पॉप्युलर केलं, खूप पॉप्युलर झालं मनाली. हो ते आहे. त्यानंतर तिथून जेव्हा आपण रोहतांग स्नो पॉइंटला जातो ना त्यामध्ये पण एक टर्न आहे ज्या ठिकाणी बर्फाचं खूप त्यातून एक रस्ता काढलेला आहे. ते सुद्धा जब वी मेट सुद्धा आहे. ये जवानी दिवानी जब वी मेट या शूटिंग स्थितीत आहे. मनाली इज अ शूटिंग प्लेस. आहे ना. तिकडे लुगडी आणि ट्राउट फिश हे किती फेमस आहे याबद्दल आपल्याला अजून सांगायला नको. सो मनालीचा दुसरा दिवस आपण हिडिंबा माता टेम्पल, हिडिंबा मातेचं मंदिर, त्यानंतर आपण वशिष्ठ मंदिर जे भगवान प्रभू श्रीराम यांचं जे गुरु आहे वशिष्ठ मंदिर, तर ते बघतो. त्या ठिकाणी आता गरम पाण्याचे कुंड आहेत. तर ते आपण पाहतो. त्यानंतर आपण हॉटेलला येतो, जेवण करतो. किंवा जर आपलं हे खूप लवकर झालं, कधी हे कसं आहे दिस इज डिपेंड ऑन द ट्रॅफिकवरती ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जर खूपच लवकर झालं 10, 10:30, 11 पर्यंत तर आपण त्या लोकांना तिथे मार्केटला सोडतो. कारण मनालीचा मॉल रोड हा खूप प्रसिद्ध आहे. तर त्यांना वेळ दिला जातो. तुम्हाला ज्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जसं शॉपिंग करायचं, शॉपिंग करण्यासारखं काय आहे मनालीमध्ये? मनालीमध्ये शॉपिंग करण्यासारखं म्हणजे मनाली हे आहेच थंड हवामानातलं ठिकाण. तर थंडीमध्ये वापरण्यात येणाऱ्या जे काही प्रोडक्ट आहेत, तुमची कानटोपी असेल, हँड ग्लोव्ज असेल, शॉल्स आहेत, पश्मिना शॉल्स आहेत, सॉक्स असतील किंवा जॅकेट्स आहेत, स्वेटर्स आहेत, यासाठी ते जास्त प्रसिद्ध खूप ट्रेंडी असे तुम्हाला वेगवेगळ्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याप्रमाणे दादा हिमाचल प्रदेश हा सफरचंदाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि देवभूमी म्हणून ओळखला जातो. तर सफरचंदाचं जे लाकूड आहे हे कायम बर्फात आणि पाण्यामध्येच असतं, तर ते लवकर खराब होत नाही. तर त्या लाकडावरती दादा तुम्हाला जर तुमच्या नावाची नेमप्लेट बनवायची असेल किंवा तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं असेल, किचन द्यायचं असेल, तर अतिशय स्वस्त दादा. म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करणार, ते दिसायला इतकं सुंदर आहे.
आणि ते 50 आणि 60 रुपयाला जातात. म्हणजे लोकांना जर तुम्ही मुंबईला घरी आला, आपल्या पर्यटकाला आम्ही आवर्जून सांगतो की ते तुम्ही घ्या, तर ते पर्यटक म्हणजे अतिशय खुश होतात. आणि मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. 2006 साली मी माझ्या घराला नेमप्लेट लावली होती माझ्या वडिलांच्या नावाची, अजूनही तशीच आहे, अजिबात खराब झालेली नाही. तर हे एक तिथलं एक वेगळं आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये फूड जे सफरचंद वगैरे जे प्रोसेस आहे, तर तिथे ऍक्च्युली तिकडे ते गोल्डन ऍपल्स आणि रॉयल ऍपल रॉयल असे ऍपल्स दोन प्रकारचे ऍपल्स आहेत. पण ऍपल्स हे फक्त सीझन मध्ये मिळतात. हो, पण याच्या व्यतिरिक्त आलू बुखारा, आलू प्लम्स प्लम्स हे पण खूप मिळतात. आणि जर 12 महिने हे नसेल मिळत प्रोडक्ट, तर त्याच्यापासून बनणारे ज्यूस हे आपल्याला तिकडे नक्की मिळतात. मॉल रोडला हे सर्व अवेलेबल आहे. आपण जे दाखवतो हिमोकूप म्हणून हॉटेल, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ज्यूसेस वगैरे काय घ्यायचं. आता ॲपलवरून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण आपली दिवाळी ज्यावेळेस असते, आपल्या दिवाळीला आपण ज्यावेळेस रस्त्यातून फिरत असतो, त्यावेळेस आपल्याला बाहेर सगळीकडे लाइटिंग दिसतात बघा, बल्ब दिसतात, हे दिसतात. तर तुम्ही जर सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये जर टूर करायला, तर आपली जेव्हा बस छोट्या रस्त्यातून जाते, छोट्या गाड्यातून, दादा ती त्यांची दिवाळी आहे असं वाटतं आपल्याला. बल्ब सगळ्या रस्त्याला लागल्यासारखे सफरचंद लागलेले असतात. ती एक मजा वेगळी आहे तिकडची. कारण भारतामध्ये सेकंड लार्जेस्ट म्हणजे हिमाचल, काश्मीरच्या नंतर हिमाचल प्रदेशचाच नंबर लागतो. सफरचंदाची सर्वात मोठ्या प्रमाणात शेती करून सफरचंद एक्सपोर्ट फार मोठ्या प्रमाणावर केलं जातं सेकंड नंबरला. म्हणून हिमाचल प्रदेशचं दुसरं नाव आहे ॲपल कंट्री. अजून एक महत्वाची गोष्ट जी मला आत्ताच तुझ्या बोलण्यावरून आढळली, आपण मगाशी स्नो पॉइंट बद्दल बोललो आणि आता आपण गरम कपड्यांबद्दल बोललो. तर आपण स्नो पॉइंटला ज्यावेळी जातो तेव्हा आपण लोकांना हे गरम कपडे घेऊन यायला सांगतो, कारण त्याने लगेज खूप वाढणार. तर तिकडे काही सोयी आहेत ज्या स्नो पॉइंटसाठी तिकडे म्हणजे लोकांना आधी माहिती असल्या तर त्यांच्या पॅकिंगमध्ये मदत होईल, तर त्या तुला सांगता येतील का? हो, नक्की. आपला प्रत्येक टूर लिडर प्रत्येक टूर चालू होण्याच्या आधी 5 ते 6 दिवस प्रत्येक गेस्टला फोन करतो की तुम्हाला आता आपल्या या टूरला काय काय गरज आहे. जर तुम्ही मे महिन्याची टूर करत असाल तर तुम्हाला तेवढी थंडी जाणवत नाही, पण जर तुम्ही डिसेंबर जानेवारीमध्ये जात असाल तर तिकडची थंडी वेगळी असते. त्या पद्धतीने आम्ही लोकांना गाईडन्स करतो. पहिल्यांदा तर एक थर्मल असावं, स्वेटर असावं एवढं. पण ज्यावेळी स्नो पॉईंटला जातो तर त्या ठिकाणी जे फरकोट वगैरे मिळतात तर त्याची किंमती 8 आणि 10 हजार रुपयाची असतात. पण त्या ठिकाणी आपल्याला ते फक्त 250 रुपयामध्ये त्याचं एक ते रेंटवरती आपल्याला तिथे मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला फरकोट मिळतो किंवा डांगरी आणि पायामध्ये गमबूट अशी सुविधा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्यटकांना कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. हेवी वुलन्स कॅरी करायची गरज नाही. अगदी हेवी वुलन्स, मोठी बॅग हे कॅरी करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. थर्मल आणि लाईट वुलन्स वरती तुम्ही टूर एन्जॉय करा. आणि स्नो पॉइंट साठी जे लागणार आहे ते तुम्ही रेंट करून घ्या. हो, आपल्या गाड्या त्या एका ठिकाणी कुठेतरी दुकानामध्ये आपण थांबवलं जातात. त्यांच्या पद्धतीने ज्या पद्धतीचे अगदी लहान 2 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत ज्याची शारीरिक रचना आहे त्या पद्धतीचे फरकोट किंवा डांगरी आपण त्यांना ते घेतात आणि टूर एन्जॉय करून आल्यानंतर 50 आणि केसरीतून गेल्यानंतर त्यांना पहिले पैसेही द्यायचे नसतात. जाऊन आल्यानंतर एन्जॉय केल्यानंतर द्यायचे. ह्याचा फायदा असा होतो की ते थंड हवामानामध्ये सर्वाइव्ह करतात, त्यांना कुठलाही त्रास होत नाही. प्लस ते बर्फात लोळले, झोपले तरी त्यांचे आतले कपडे जे आहेत ते खराब होत नाही. हा त्याचा एक फायदा. त्यामुळे गेस्टला फरकोटवरती सुद्धा फोटोग्राफी करता येते आणि त्यांच्या आतील जे काही वेगळी कपडे म्हणजे असे फोटो काढण्यासाठी सुद्धा त्यांना वेगळे ऑप्शन्स मिळाले जातात त्यांना. त्यामुळे पर्यटक खुश होतो त्याच्यामध्ये. असं आहे. सो दॅट वॉज अनदर इम्पॉर्टंट पॉईंट जो मला मिस करायचा नव्हता. आता मनालीला हे आता पहिल्या दिवशी पोहोचलो, नाटी झाली, दुसऱ्या दिवशी शॉपिंग करून आली, तिसऱ्या दिवशी लोक शॉपिंग करून आले की मग मनालीचं तर साईट सीइंग संपलं. मग आता ही टूर इथेच संपते की काय? हो, साईट सीइंग पद्धतीने संपते. हा, पण आपले केसरीचे जे टूर लीडर आहेत ते संपवून देत नाही. अच्छा. आपले ग्रुप्स गेम असतात, ग्रुप गेम आहेत ते आपण तिथे एन्जॉय करतो. त्यानंतर आपलं गेट टुगेदर असतं त्या दिवशी, ते एन्जॉय करतो. आणि डीजे हा होणारच. हा, गाणं तो बजेगा. हा, तर तो डान्स होणार, नाद नृत्य होणार. मग दुसऱ्या दिवशी मग आपला परतीचा प्रवास सुरू होतो आपला. अच्छा. मग परत येताना आपण मनालीवरून चंदीगडला येतो. चंदीगडची रात्र राहतो. हा, चंदीगडला स्टे. आपण काही कंपन्या आहेत त्या डायरेक्ट दिल्लीला नेतात तसं, किंवा गेलं की चंदीगडवरून डायरेक्ट डिपार्चर. आपलं तसं नाही. जाताना सुद्धा आणि येताना सुद्धा चंदीगडला हा हॉल्ट आहेच आपला. त्याच्यामुळे काय होतं, ही टूर आपली रिलॅक्स होते. हा, प्रवासाचा त्रास गेस्टला जाणवत नाही. हा, तर चंदीगड आपला हॉल्ट असतो. आणि मंडळी, हिमाचल असं सेक्टर आहे की तो केसरीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हॉटेल्स हे खूप सुंदर आहेत. म्हणजे एवढी वर्ष आपण काही हॉटेल्स वापरलेली आहेत की त्या हॉटेल्स नाही आता मराठी जेवण बनवू शकतो असे शेफ आहेत.
त्यामुळे जेवणाचं, खाण्यापिण्याचं आणि राहण्याचं ही उत्तम सोय हिमाचलच्या प्रत्येक टूरमध्ये तुम्हाला अनुभवता येते. यानंतर ही जी टूर आहे ही संपूर्ण शिमला टू शिमला असल्यामुळे बराचसा जो जेवणाचा जो व्हरायटी आहे तो तुम्हाला दोन्ही नॉर्थ इंडियन, आपला महाराष्ट्रीयन असे मल्टी क्विझिन तुम्हाला तिकडे मिळत असतात. म्हणजे आपण जे भारतीय चायनीज म्हणतो ते तुम्हाला टेस्ट करायला मिळतं. म्हणजे ज्या ठिकाणी जिथे तुम्ही आहात त्याप्रमाणे जे जेवण तुम्हाला आवडेल हे खूप चांगल्यापैकी क्युरेटेड जेवण तुम्हाला या टूरवरती खायला मिळतं. आणि ही टूर खूप रुचकर आहे, मजेशीर आहे, हलकी फुलकी आणि सगळ्यांनी करावी अशी आहे. त्यामुळे स्नोमध्ये जायचं असेल तर हाच सीझन आहे आणि समर्समध्ये जायचं असेल तर तेव्हाही तुम्हाला खूप चांगला सीझन मिळू शकतो. जसं तू म्हणाला ऑलरेडी, तुम्हाला गणेशने सांगितलं, ऑगस्ट सप्टेंबर सारख्या महिन्यात जेव्हा तुम्ही तिथे प्रवास करता तेव्हा ते जे ॲपल ऑर्चर्ड्स आहेत आणि ती वाहणारी नदी, हिरवेगार डोंगर आणि तिथे लांब दिसणारे अशा पर्वतरांगा ज्याच्यावरती बर्फ पडलेला आहे, हे सुंदर दृश्य तुम्हाला त्या काळी पण बघायला मिळतं. अशा सगळ्या ऋतूंनी नटलेला असा हिमाचल प्रदेश, यातलं शिमला, कुलू मनाली हे सेक्टर आपण आता यावेळी पाहिलं. पण या व्यतिरिक्त आता खूप पॉप्युलर होत चालणारं जे सेक्टर आहे ते म्हणजे डलहौसी, धर्मशाला, अमृतसर, याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया गणेशकडनं. हो, नक्कीच. पण दादा, तुम्हाला आता तुम्ही जो पॉईंट उपस्थित केला जेवणाचा, त्याबद्दल आपल्या पर्यटकांना मला सांगताना आनंद होईल. आजही आपले शेफ आपले स्वतःचे केसरीचे कुक तिथे असतात जेवण बनवण्यासाठी. बरोबर. त्यामुळे पेट ठीक तर टूर ठीक हे आपलं सूत्र आहे. पेट ठीक तर टूर ठीक. त्यामुळे जसं जसं गेस्टला जसं हवं आहे, कधी कुणी जैन गेस्ट असतात, कुणाला कांदा लसूण नको आहे, तर त्या ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करतो. आणि हे फक्त कुक घेऊन फिरणारी कंपनी फक्त माझी केसरी कंपनी. हा, असं आहे. आणि मार्केटमध्ये किचन घेऊन जाणारे पण काही छोटे मोठे टूर ऑपरेटर्स असतात, पण एखाद्या नामांकित हॉटेलच्या किचनमध्ये काम करायची परवानगी ही केसरीच्या शेफना मिळते. ही त्यांची उपलब्धी आहे. ते शेफही केसरीबरोबर, आता मला सांगायला आवडतं की हे सगळे जी मंडळी आहेत जे आपल्याबरोबर शेफ आहेत, हे आपल्याबरोबर साधारण 18 वर्ष 20 वर्ष काम केलेली ही सगळी शेफ मंडळी आहेत. तो व्हेरी वेल एक्सपिरियन्स, सगळ्या हॉटेल्सना जाणकार अशी, त्यांच्या स्टाफला ओळखणारी, ब्रँड्स बरोबर काम करणारी अशी शेफ मंडळी आपल्यासाठी जेवण बनवत असते. सो त्यांचंही कौतुक आहे. आपण वळतोय आपल्या दुसऱ्या प्रोडक्टकडे. हां, तर ते म्हणजे डलहौसी, धर्मशाला, अमृतसर. सध्याच्या घडीला सर्वात जास्त टूर त्या ज्या ठिकाणी चालल्यात त्या अगदी दादा 3-3 बसेस घेऊन मी 2-2 बसेसचे ग्रुप करतोय तिथे सध्या आता. डलहौसी, धर्मशाला, अमृतसर. तर ही टूर जी आहे दादा, ही अमृतसरहून स्टार्ट होते. कारण त्या ठिकाणी डलहौसीला काही एअरपोर्ट वगैरे नाही आहे. तर अमृतसरला टूर स्टार्ट होते आणि आपण तिथून 1 नाईट स्टे करतो अमृतसरमध्ये. तर फर्स्ट डेला आपण गोल्डन टेम्पल वगैरे पाहतो. गोल्डन टेम्पल, त्याच्याच बाजूला असलेलं जालियनवाला बाग आणि पार्टिशन म्युझियम हे व्हिजिट करतो. आणि मग तिथून आपण जातो डलहौसीसाठी. वाघा बॉर्डर आपण रिटर्न आल्यावरती परत करतो. अच्छा. आपले अमृतसरला 3 नाईट आहे, त्यातली पहिली नाईट आपण ते करतो आणि रिटर्नला आल्यानंतर 2 नाईट करतो. असं करतो आपण. हां, तर आपण मग तिथून निघाल्यानंतर इथे शिमला मनालीसारखा प्रवास कमी आहे, तेवढा प्रवास नाही. त्यामुळे सुद्धा पर्यटक सुखावलेला आहे. कारण तिकडे जरा थोडासा प्रवास 300 किलोमीटरच्या घरातला आहे, इकडे 120 किलोमीटरच्या घरातला प्रवास आहे. तर आपण प्रत्येक जो काय प्रवास आहे, सकाळी निघाला तर दुपारी हॉटेल, आपलं जेवणच आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला असतं आपलं. तर तिथून डलहौसीला आपण पोहोचल्यानंतर डलहौसीला आपला फर्स्ट डे असतं. त्या ठिकाणी आपण लोकांचं पहिल्यांदा सेल्फ इंट्रोडक्शनचा प्रोग्राम होतो. लोकांच्या आवडीनिवडी आपल्याला त्यावेळेस कळतात की कुणाला कसा हवं आहे, कुणाला कशा प्रकारे आपण एन्जॉय करू शकतो त्याचा. ते झाल्यानंतर आपलं जेवण होतं आपलं हॉटेल डलहौसीमध्ये. आणि डलहौसीचे सगळे जे साईड सीन त्याच्या नेक्स्ट डे असतात. तर आपण डलहौसीमध्ये सुरुवात करतो. डलहौसी हे हिमाचलचा पार्ट आला. तर हिमाचल प्रदेशमधील डलहौसीमधून जी सुरुवात करतो ती देशभक्तीने. देशभक्ती म्हणजे भगतसिंग, जे शहीद भगतसिंग आहे त्यांचे काका, त्यांचे चाचा म्हणजे शहीद अजित सिंग, त्यांच्या स्मारकापासून सुरुवात करतो. त्या ठिकाणी आपण त्यांचं देशासाठी काय योगदान होतं. आज आपण पिक्चर्समध्ये गाणं ऐकतो ना, पगडी संभाल जट्टा पगडी संभाल, पण हे सगळ्याला वाटतं की हे गाणे, पण ते गाणं नसून भारतातील जे शेतकरी आहेत, किसान, त्यांनी नारा दिला होता पगडी संभाल जट्टा, ते म्हणजे अजित सिंग. त्यांच्या स्मारकापासून आपण सुरुवात करतो. अशी देशभक्तीपासून सुरुवात होते आपली. ते स्मारक पाहिल्यानंतर साधारण 1 ते 1 तासाच्या अंतरावरती आहे डलहौसीचा सर्वात हायलाइटेड पॉईंट, दॅट इज खजियार लेक. त्यासाठी लोक इथली टूर बुक करतात.
तर खजियारला गेल्यानंतर खजियारला आज मिनी स्विस म्हणून ओळखलं जातं. तर मिनी स्विस याचं कारण असं आहे, खजियार हा जो परिसर आहे त्या ठिकाणी अतिशय मोठं सपाट मैदान आहे. मधोमध एक खजियार लेक म्हणून त्याला ओळखलं जातं आणि त्याचा संपूर्ण जो परिसर आहे तो सर्व देवदार वृक्षांनी वेढलेला आहे. आणि ज्या वेळेस डिसेंबर जानेवारीमध्ये जेव्हा तिथे बर्फ पडतो, आजही तुम्ही जर त्याचा फोटो जर आपण पाहिला तर तो स्वित्झर्लंडपेक्षा कमी दिसत नाही. म्हणून त्याच्या गेटवरच मिनी स्वित्झर्लंड म्हणून हे नावच त्याला दिलेलं आहे, मिनी स्विस. हे कोणाला अशी गडबड नको व्हायला की अरे हे ठिकाण आपण आधी कुठे पाहिलं आहे, तर तुम्ही स्वित्झर्लंडला गेला असाल तर असंच तुम्ही तिथे पाहिलं असेल, म्हणून आठवण करून देण्यासाठी बोर्ड लावलाय मिनी स्वित्झर्लंड. हा, मिनी स्वित्झर्लंड तिथं बोर्ड लावलेला आहे त्या ठिकाणी. तर त्याचं जे नाव आहे खजियार लेक, तर तिथेच बाजूला अतिप्राचीन, माझ्या मते काहीतरी 9व्या शतकातलं काहीतरी ते मंदिर आहे, त्याचं नाव आहे खाजी नाग देवाचं मंदिर आहे. त्यावरून ह्या लेकचं नाव पडलं आहे खजियार म्हणून असं आहे. तर त्या ठिकाणी लोकांना जे काही एन्जॉयमेंट करायचं असेल, लोकांना आपण साधारण 1.5 तासाचा वेळ त्या ठिकाणी देतो. खूप, कारण ज्यांना कोणाला पॅराग्लायडिंग वगैरे करायचे असेल किंवा फोटोग्राफी करायची असेल, तो परिसर पूर्ण फिरायचा असेल, त्यानंतर तिथे बऱ्याच शूटिंगसुद्धा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. अनिल कपूर यांचा तो 1942 लव्ह स्टोरी एक लडकी को देखा तो वैसा लगा, ते जे घर त्यांनी दाखवलंय ते घर तिथेच आहे. ते घर सुद्धा आपल्याला दिसतं तिथून. त्यानंतर अनिल कपूर त्या गाण्यामध्ये जी सायकल चालवतं तो परिसर तो आहे. आपण कुछ कुछ होता है पिक्चर पाहिलेला आहे. शाहरुख खान आणि त्यांची मुलगी ती जाते बघा शिमल्याला जाते, समर कॅम्प. हो, समर कॅम्पला. शिमल्याला जात नाही, ते तिथे येते. तोच परिसर आहे. तर असे खूप शूटिंग्स त्या ठिकाणी होत असतात. फार सुप्रसिद्ध असतं ते ठिकाण म्हणजे खजियार लेक आणि ते हायलाइटेड आहेत आपल्या डलहौसीमधील. आणि ते झाल्यानंतर आपण खजियारच्याच बाजूला त्या हॉटेलचं नाव, पूर्वी हॉटेलचंही नाव तेच होतं, मिनी स्विस. ते आता फॉर्च्यून म्हणून झालेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण लंच करतो अगदी मिनी खजियारच्याच बाजूला, अगदी 1 मिनिटाच्या अंतर तिथे आपण लंच करतो आणि तिथून निघतो ते चमऱ्या डॅमसाठी. तो साधारण 1-1.5 तासाचा प्रवास आहे. तर तिथे रावी रिव्हर आपल्या पर्यटकांना पाहायला मिळेल. तुम्ही जर आपण मनालीला जात असेल ना, तर आपल्याला बियास रिव्हरचं दर्शन होतं. त्याचा उगम आहे रोहतांग. त्यानंतर आपल्याला सतलज रिव्हर पाहायला मिळते, सतलज रिव्हर, त्याचं कैलाश मानाचं. आणि इकडे जेव्हा येतो चमेरा डॅमच्या इकडे, तर तिथे रावी रिव्हर आहे, तिचा उगम आहे बडा बंगाल. तर त्या रावी रिव्हरवरती जो डॅम बांधलेला आहे त्या डॅमवरून आपली गाडी जाते आणि त्या डॅम मध्ये आपण बोटिंग करतो. बघा, आपल्याकडे मुंबईमध्ये किंवा इथं महाराष्ट्रामध्ये भरपूर तळे आहेत ज्या ठिकाणी बोटिंग केली जाते, पण हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये, हिमालयामध्ये ज्या रावी रिव्हर ज्या डॅम बांधून जे पाणी तयार झालेलं आहे त्या नैसर्गिक दृष्टीतून त्या निसर्गामध्ये आपण बोटिंग करतो त्या ठिकाणी. ते एक आपलं मोठी गोष्ट आहे त्या ठिकाणी. आणि ते झाल्यानंतर मग आपण आपल्या हॉटेलला परत रिटर्न येतो. आता डलहौसीला आपण 2 रात्र राहतो. पहिली रात्र आपली पोहोचण्याची पहिली, आणि दुसरी ही साईट सीनची असते. आणि मग आता डलहौसीहून आपला प्रवास जातो, त्याच्या नेक्स्ट डेला आपण निघतो धर्मशाळा. ते आपण बसने चाललोय. बसनेच जातो. डलहौसीला आपण तिथे स्मॉल कारने करतो. म्हणजे या सगळ्या ठिकाणी आपण जिथे पोहोचतो तिथे बसने फिरतो, छोट्या गाड्या, परत बसमध्ये बसतोय, पुढच्या ठिकाणी चालतो. हो, सगळीकडे दादा. मनालीत सुद्धा बसला अलाउडच नाहीये. तिथे सुद्धा आपले ट्रान्सपोर्टर आहेत. शिमलामध्ये गेलं तिथे सुद्धा मॉल रोडला छोट्या गाड्या कराव्या लागतात. डलहौसीला गेलं, पण इथे विशेष असं आहे की गेस्टकडून, कुठल्याही पर्यटकांकडून आपण पैसे घेत नाहीत. त्याचे आपल्या जे पॅकेजेसमध्ये आहे हे सगळं इन्क्लुडेड आहे. जेव्हा आम्ही कधी कधी तिथे एखादी पर्यटक बघतो त्यावेळेस त्या छोट्या गाड्यांचे सुद्धा पैसे घेतले जातात. तसं आपल्या या टूरमध्ये हो, कारण सीझन प्रमाणे तिथे कधी कधी जे टॅक्सीवाले लोकल असतील त्यांचे रेट वाढत जातात. पण आपल्या पॅकेजेसमध्ये हे सगळ्या छोट्या गाड्या आणि त्यांचं पार्किंग ह्या सगळ्यासाठी कुठेही पर्यटकाला पैसे काढायचे नसतात सगळे. मग दुसऱ्या दिवशी आपण जातो धर्मशाळाला. सकाळी डलहौसीवरून निघाल्यावर दुपारी आपलं तर आपण त्या दिवशी काय करतो, जाताना ऑन द वे आपण ज्वालाजी मंदिर व्हिजिट करतो, जे ज्वालामुखी या गावामध्ये आहे. हे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे, ज्या ठिकाणी माता सती पार्वती त्यांची जळती जीभ त्या ठिकाणी पडली, म्हणून त्याला ती जळती जीभ म्हणून त्याला ज्वालाजी असं म्हटलं जातं. तर ते आधी ते शक्तिपीठ आपण व्हिजिट करतो, तिथे आपलं जेवण होतं आणि तिथून आपण धर्मशाळाला येतो. साधारण संध्याकाळी इव्हिनिंगला 6 वाजेपर्यंत, 5-7 वाजेपर्यंत आपण आपल्या हॉटेलला येतो. सो फर्स्ट नाईट इज स्टे. मग दुसऱ्या दिवशी आपण जातो साईट सीइंग करायला. मग दुसऱ्या दिवशी उरलेले जेवढे काही साईट सीन आहेत धर्मशाळामध्ये ते सगळे साईट सीन आपण व्हिजिट करतो. धर्मशाळा दादा बेसिकली 2 पार्टमध्ये डिवायडेड आहे. एक लोअर धर्मशाळा आणि अप्पर धर्मशाळा. म्हणजे अप्पर जी आहे त्याचं नावच मॅक्लोडगंज आहे. तर ते फेमस आहे मार्केटसाठी. लोक मॅक्लोडगंज मार्केटसाठी ते फार फेमस आहे, कारण ज्या वेळेस चायनाने तिबेटवरती आक्रमण केलं
त्यावेळेस तिबेटियन सगळे आपले दलाई लामा वगैरे जे आहेत ते सगळे धर्मशालामध्ये त्यांना आसरा घेतला. तर आज तुम्ही जर तिकडे त्या खूप ठिकाणी monasteries गेला, आहेत त्या. खूप मॉनेस्ट्री आहेत म्हणून त्याला धर्मशाळा तर म्हणतात. धर्मशाला आणि ते मोनास्ट्री सारखंच आहे ते सर्व. तर त्या ठिकाणी त्यांनी आश्रय घेतला दलाई लामांनी आणि आजही आपल्या आयटिनरीमध्ये आपण त्यांचं घर दाखवतो. अरे गमतीशीर गोष्ट अशी येणार आहे की धर्मशाळेला अजून एक फेमस जागा ती म्हणजे तिकडचं क्रिकेट ग्राउंड रे. हो आहे ना दादा, नक्की नक्की. मला वाटतं सर्वात उंच असं क्रिकेट ग्राउंड इथे बघायला मिळतं आपल्याला. हो, एशियातील सर्वात किंवा जगातील म्हटलं तरी एक जे काही उंचावरती असलेले क्रिकेट स्टेडियम आहेत त्यात या क्रिकेट स्टेडियमचा नंबर लागतो. त्याचं नाव आहे HPCA क्रिकेट स्टेडियम, जे त्याची कॅपॅसिटी आहे बसण्याची 23,000 लोक तिथं त्या स्टेडियममध्ये बसतात. आणि त्या स्टेडियमवरती गेल्यानंतर जे आपले पर्यटक जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना त्यांचं गुरु भेटल्यासारखं होतं. हा, त्यांचं मंदिर भेटल्यासारखं होतं असं म्हटलं तरी चालेल. गुरुपेक्षा मंदिर मिळालं असं वाटतं. आणि सगळ्याचे व्हिडिओ कॉल चालू होतात, अरे मी इथे आहे, मी इथे आहे, मी हे स्टेडियम. कारण त्याच्या पाठीमागे त्या स्टेडियमच्या आजूबाजूला हिमालयाची धौलाधार रेंज आहे, अगदी त्याला चिटकूनच, आणि त्याच्यावरती बर्फ पडलेला आहे. तुम्ही इमॅजिन करा की ते क्रिकेट स्टेडियम कसं दिसत असेल. एवढ्या उंचावरती पाठीमागे हिमालयाची रेंज, संपूर्ण त्यावर बर्फ पडलेला आहे आणि इथे ग्रीन स्टेडियम आणि ग्रीन स्टेडियम. काय बात आहे. आणि दादा डिसेंबर जानेवारीमध्ये आता माझी लास्ट टूर जेव्हा मी गेलो होतो मार्चमध्ये, तर स्टेडियममध्ये संपूर्ण बर्फ होता. हो, स्टेडियममध्येच बर्फ. त्यामुळे मग बाहेरून तसं जशा पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. वाटतं इथे आपण लंचला हॉटेलला परत येतो आणि मग लंच करून पुन्हा म्हणजे सिक्वेन्स कसं आहे, आपण सकाळी पहिल्यांदा काय करतो, पहिलं स्टेडियम करतो आणि एक अगंजर महादेव मंदिर आहे. अगंजर महादेव हे बघितल्यानंतर लोक अतिशय म्हणजे स्तब्ध होऊन जातात. कारण हिमालयाच्या एका शांत ठिकाणी हे एक अगंजर महादेव मंदिर आहे. अगंजर महादेवचं महत्त्व आता खूप मोठं आहे. अगंजर म्हणजे हे एक असं अस्त्र आहे जे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला दिलेलं आहे. भगवान शिवशंकर श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं होतं की या ठिकाणी तपश्चर्या करा. त्यावेळेस तुम्हाला भगवान श्री शंकर एक अस्त्र देतात आणि ते अस्त्र मिळाल्यानंतर त्यांना महाभारतामध्ये विजय मिळालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अर्जुनाने तपश्चर्या केली आणि ते चित्र त्या ठिकाणी आहे. आणि अगंजरचा अर्थच असा आहे की त्याचा पराजय नाही, त्याचा विजय होणार, म्हणजेच अगंजर. हां, तर ते एक मंदिर आपण व्हिजिट करतो. त्यानंतर हॉटेलला येतो, जेवण करतो. हे दोन्ही साईडचे आपण बाय बस करतो. आणि हॉटेलला आल्यानंतर आपण लगेच निघतो छोट्या गाड्यांनी, स्मॉल कारने, ते म्हणजे अप्पर धर्मशाला बघायला, दॅट इज मॅक्लोडगंज. मग त्या ठिकाणी आपलं दलाई लामा मोनास्ट्री आपण व्हिजिट करतो. दलाई लामा मोनास्ट्री आणि एक भागसुनाग मंदिर आहे. आणि पर्यटकांना आपण मार्केटमध्ये वेळ देतो फिरायला. ओके, असं आहे. मग असे 2 रात्र धर्मशाळेची झाल्यानंतर जसं आपण म्हणालो रिटर्न मध्ये आता आपण अमृतसरला येणार परत रिटर्न. आणि मग येताना आपण अमृतसरमध्ये काय काय बघतो? हां, अमृतसरला बघतो. तत्पूर्वी थोडंसं मी दलाई लामाबद्दल सांगू का तुम्हाला? हो, सांगा ना. हां, कारण काय होतं, पर्यटकांना असं वाटतं की दलाई लामा हेच नाव आहे. तर दलाई लामा हे नाव नाही, ही पदवी आहे. हां, जसं आज पंतप्रधान ही एक पदवी आहे आणि त्यावर बसलेले आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर असं आहे, तसं दलाई लामा ही पदवी आहे आणि त्यावर आज जे बसलेले आहेत ते 14वे दलाई लामा आहेत. त्यांचं नाव आहे तेन्झिन गेत्सो. हां, तर हे थोडंसं कधी कधी गेस्ट लोकांना म्हणजे पर्यटकांना असं कळून सांगण्यासाठी मी सांगितलं. आणि त्यांचं घर आपण व्हिजिट करतो दादा ते. अरे वा. हां, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांच्याच मोनास्ट्रीला आपण दलाई लामा मोनास्ट्री पण बोलतो आणि नामग्याल मोनास्ट्री म्हणजेच दलाई लामा मोनास्ट्रीचं घर. तर आता दादा तुमच्या मुद्द्याकडे येतो. आपण हे पाहिल्यानंतर आपण हॉटेलला येतो. तर त्या ठिकाणी केसरीचे टूर लीडर परत सोडत नाहीत लोकांना, पुन्हा ग्रुप गेम्स. हां, त्या ठिकाणी ग्रुप गेम्स किंवा काहीतरी आपण काहीतरी आपल्या ॲक्टिव्हिटीज आपण त्या ठिकाणी घेतच असतो. आणि मग नेक्स्ट डेला आपण निघतो आता परतीचा प्रवास अमृतसरकडे. हां, तर अमृतसरला आपण दुपारीच पोहोचतो. दुपारी पोहोचल्यानंतर लंचला पोहोचल्यानंतर आपण जातो पहिला साईट सीन म्हणजे सड्डापिंड. ओके. हां, सड्डापिंड म्हणजे युनिक गोष्ट आहे, युनिक आहे. कारण पंजाबचं पूर्ण कल्चर जर तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्सपिरियन्स करायचं असेल तर ही ती जागा आहे. करेक्ट, अतिशय योग्य शब्द तुम्ही सांगितले दादा. कारण टू अंडरस्टँड द कल्चर अँड ट्रेडिशन ऑफ पंजाब, तुम्हाला अख्खं पंजाब बघण्याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त सड्डापिंड बघा. सड्डापिंड पाहिलं म्हणजे तुम्ही अख्खं पंजाब पाहिलं. तर त्यामध्ये दादा तुम्हाला आपल्या पर्यटकांना मक्के दी रोटी सरसो का साग पासूनच सुरुवात होते, एकदम फेमस. हां, मोफत मेहंदी काढायला मिळते. त्या ठिकाणी वेगवेगळे आणखीन वेगळे लिंबू सरबत असेल, लस्सी असेल,
ताक असेल, पॉपकॉर्न असेल, त्याची एक वेगळ्या प्रकारची बाजरीची खिचडी असते. हे सगळं एन्जॉय करत 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 शेवटी प्रॉपर पंजाबी अमृतसरला आलोय आपण. म्हणजे प्रॉपर अमृतसरचं फूड आपण enjoy तिकडचे करतो. छोले कुलचे छोले न खाता कुलचे. आलो परत तर तर मजा इकडची नाही. लोक नावं ठेवतील नाव आपल्याला. ठेवतील आणि हे सर्व दादा आपण त्या ठिकाणी देतो. हो. हा, आणि हे झालं खाण्याच्या वस्तू. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या गावात गेल्यानंतर जो तुम्हाला फील येतो, म्हणजे ते आकाश पाळणा असेल, खटिया मोदका असतात. कुवा, खटिया. आता त्या ठिकाणी अशी एक खटिया ठेवली, वर्ल्ड मधली मोठी खटिया. अच्छा. हा, लोक त्याच्यावरती झोपून फोटो काढतात. म्हणजे त्याची साईज एवढी मोठी आहे की लोक त्याच्यावरती आपला अख्खा 30 लोकांचा ग्रुप झोपतो. एवढी मोठी खटिया आहे तिथे. हा, तर असे जुन्या काळातील अशा युनिक गोष्टी, त्या काळच्या जुन्या गाड्या, जसं गदर पिक्चरमध्ये बघा जुन्या जुन्या गाड्या दाखवल्या आहेत. हा, ज्या त्यांचे थोडेसे मॉडेल वेगळे, तशा गाड्या, हे सगळं त्या ठिकाणी. तुमच्याकडे जर तुम्हाला 2 GB जरी तुम्हाला मोबाईल फुल करायचा असेल ना फोटो काढून, तरी तुम्ही ते करू शकता. तिथे इतके full scope फोटोग्राफी आहे. फुल स्कोप आहे. त्यानंतर पंजाबी भांगडा, तो सुद्धा पाहायला मिळतो. त्यांचे ड्रेस मटेरियल, फुलकारी ड्रेस मटेरियल, त्याचे काही वेगळे वेगळे शॉप्स आहेत. त्यांची कपडे घालण्याची पद्धत कशी आहे, जेवणाची पद्धत कशी आहे, राहण्याची पद्धत कशी आहे. त्या ठिकाणी अक्षरशः काही विहिरी बनवलेल्या आहेत. लोकांना अनुभव घेता येतो. असं पाणी आपण ज्यावेळेस लोक काढायची पूर्वी, तर ते पाणी काढण्याची पद्धत, ती सगळं त्या ठिकाणी आहे. तर लोक त्याचा एक वेगळा अनुभव, म्हणजे खरोखर आपण एका गावामध्ये आलेलो आहे आणि त्याचा अनुभव घेत असतात त्या ठिकाणी. असं हे सड्डापिंड आहे. हा, आणि मग सड्डापिंड केल्यानंतर तुम्ही परत हॉटेलला येत आहेत. हॉटेलला येतो. हा, जेवण आपलं तिकडेच होतं सड्डापिंडला. कारण रात्री जेवणच येतो आपण. हा, कारण पंजाबमध्ये गेलो, पंजाबी फूड खाल्लं नाही तर मग अधुरं राहील सगळी. अधुरं राहील. तर ते टाईप आपण तिकडे करतो. ओके. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आता काय राहिलं बघायला? दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लोकांना आपल्याकडून एक फ्री टाइम असतो. ओके. हा, फ्री टाइम. तर ज्यांना कुणाला हॉटेलला रेस्ट करायचे असेल किंवा ज्यांना कुणाला मार्केटला फिरायचं असेल, तर त्यांना आपण फ्री टाइम देतो. ओके. तर तुम्हाला कारण तिकडची जी शॉपिंग जी फेमस आहे, ते एक फुलकारी ड्रेस मटेरियल. हा, तर महिलांसाठी एक फुलकारी दुपट्टा, फुलकारी ड्रेस मटेरियल. त्यानंतर जेंट्ससाठी पठाणी ड्रेस, एक पंजाबी ज्योती असते. तिथे एक वेगळ्या प्रकारचे पापड मिळतात. एवढे मोठी साईज असतात. आपण जनरली एवढी साईज, तिकडे एवढ्या मोठ्या प्रकारचे मसाला पापड वगैरे वेगळे. तर असे काही व्हरायटीज जे त्यांना आपण फ्री टाइम देतो. आणि दुपारी लंच केल्यानंतर आपण निघतो सर्वात महत्त्वाचं साईट सीन म्हणजे अटारी वाघा बॉर्डरला. करेक्ट. अटारी वाघा बॉर्डर. तर त्या साधारण आपण 2-2:30 वाजता आपण निघतो, कारण 3 वाजता गेट ओपन होतो. आपण कधीच लेट करत नाही, कारण पहिलं गेलं तर आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला बसता येतं. हा त्याचा फायदा आहे. कारण आता जवळून बघण्याची त्याची जवळून बघण्याची एक मजा असते. हा, त्याची एक मजा असते वेगळीच. आणि लवकर गेल्याचा फायदा काय होतो, मला जिथे हवं आहे तिथे मी बसू शकतो. हा, कारण 50,000 कॅपॅसिटीचं स्टेडियम आहे आपलं. 50,000 लोक बसू शकतात, एवढं मोठं स्टेडियम आहे. आणि त्याचं एक सांगायचं झालं तर 50,000 लोक आज जरी बसले ना, तर 10,000 लोकांना बघायला मिळत नाही बाहेर. एवढी गर्दी असते. एवढी गर्दी रोज असते दादा. आणि जर तुमची सुट्टी जर लागली किंवा शनिवार रविवार आला, तर फुल हाऊस. फुल बाहेर 5,000 लोक बाहेर आहेत असं समजा. आणि एवढा जोश तिकडे बघायला मिळतो ना. तिकडे जर ते गेट वगैरे नसतं तर आपण कधीच ते काबीज केलं असतं. असं असला जोश आपल्या लोकांमध्ये बघायला अंगावरती मिळतो. शहारे येणे. हा, म्हणजे जो कधी जोरात बोललेला नाही तो सुद्धा जोरात जय करून बोलणार. हिंदुस्तान जिंदाबाद असे त्या ठिकाणी नारे लागले जातात. सुरुवातीला गेल्यानंतर लोकांना ते लोक आमंत्रित करतात महिलांसाठी की तुम्ही या. फ्लॅग दिला जातो सर्वांना तिथे फिरवायला. ती एक फार गर्वाची गोष्ट आहे की बॉर्डरवरती जाऊन मी फ्लॅग फिरवला. फक्त महिलांसाठी असतं, पण ते मुली आणि महिलांसाठी. जेंट्सला ते अलाउ नाही करत, म्हणजे कुठे धक्काबुक्की होऊ नये, काय अनुचित प्रकार घडू नये यासाठी. तर महिलांना तो फ्लॅग फिरवला जातो. त्यानंतर 20 मिनिटं देशगीतांवरती नृत्य केलं जातं, डान्स केला जातो. तर त्यामध्ये तर महिला भारावून जातात. न नाचणारा पण नाचतो त्या ठिकाणी. आणि मग त्यांची परेडला सुरुवात होते. आणि हे बॉर्डरबद्दल कधी सुरू झाली, काय झालं, तर ह्याचे सर्व डिटेल्स माननीय अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये त्याची रेकॉर्डिंग चालू असते. सर्व डिटेल्स त्यामध्ये तिकडे दाखवले जातात. आणि मग फ्लॅग रिट्रीट सेरेमनी त्या ठिकाणी संध्याकाळी आपल्या भारताचे जवान आणि पाकिस्तानचे रेंजर्स हे दोघेही अतिशय मान आणि सन्मानाने आपापल्या देशाचे राष्ट्रीय ध्वज एक सन्मानाने खाली घेतात. दॅट इज कॉल्ड बिटिंग रिट्रीट सेरेमनी, फ्लॅग लोअरिंग सेरेमनी. आणि ते झाल्यानंतर एक राष्ट्रगीत होतं. सर्वजण उभे राहतात, झेंड्याला सलामी दिली जाते आणि मग लोक आपापले कार्यक्रम संपला म्हणून. एवढ्या गर्दीमध्ये आपण हा सगळा प्रोग्राम मॅनेज करतो, तर कोणी हरवत नाही तिकडे? नाही, आपला केसरी त्यासाठी केसरीचा टूर लीडर त्यांना सर्व काही आपण पहिल्यांदा जेव्हा पोहोचतो
त्यावेळेस त्यांच्यासोबतच आपला टूर लीडर असतो आणि त्यांना प्रत्येक लोकेशन्स, वॉशरूम कुठे आहे, कारण एकदा प्रोग्राम सुरू झाला तर 2-3 तास तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. तर वॉशरूम कुठे आहे, काय आहे, सर्व लँडमार्क आपण दाखवत त्यांच्यासोबत जातो. परंतु आणि येतानाही म्हणजे त्यांना सोबत सोबत असतो. जरी कुणी मागे पुढे झाला तरी तिथे चुकण्याचा काही विषयच नाहीये, कारण त्याच्या व्यतिरिक्त तो रस्ता जो येतो तो डायरेक्ट पार्किंगकडे विषयच येत नाही. किती गर्दी असली तरी तो तिथे त्या ठिकाणी येतात. आणि अशा प्रकारे बॉर्डरची आपण सेरेमनी पाहतो. इथे मला पर्यटकांना सांगायला आवडेल की युजली टूर लीडर्सकडनं असे लँडमार्क्स पॉईंट आउट करून घेणं, मीटिंग पॉईंट्स जाणून घेणं, त्या जागेचा फोटो काढून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण या व्यतिरिक्त केसरीचे गेस्ट आहात किंवा केसरीचे गेस्ट काही चुकत तर नाही आहेत ना, हे आयडेंटिफाय करण्यासाठी आम्हा टूर लीडर्सना सर्वात सोपा मार्ग म्हणजे केसरीच्या कॅब्स. म्हणजे टूरवरती केसरी आपल्याला केसरीच्या कॅब्स प्रोव्हाइड करत असतात. या टूरच्या ड्युरेशनमध्ये प्लीज या कॅब्स आपण वापरा. याच्यामुळे आम्हालाही सोपं राहतं तुम्हाला आयडेंटिफाय करण्यामध्ये, ग्रुप आयडेंटिफाय करण्यामध्ये, आणि कोणी कुठे चुकलं किंवा ज्यांना कोणाला मार्गदर्शन हवं, गर्दीतून आपल्याला जर एखाद्या आपल्या गेस्टना सांगायचं झालं तर त्यांची ओळख पटणं हे खूप सोपं होऊन जातं जेव्हा आपण केसरीच्या कॅब्स घालतो. सो प्लीज मंडळी याचा उपयोग करा. मी पूर्वी सांगितलं होतं kesari.shop.in या वेबसाईटवरती अनेक ट्रॅव्हल गॅजेट्स तुम्हाला बघायला मिळतात. ट्रॅव्हलसाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या तिथे तुम्हाला उपलब्ध असतात. त्याचा लाभ नक्की घ्या. गणेश, तू अजून हिमाचलबद्दल काय सांगशील की केसरी बरोबरच आपण ही हिमाचलची टूर का करावी? कारण आता जसं आपलं सुरुवातीला एक बोलणं झालं की आपले जे कुक आहेत ते आपले एक वेगळा एक USP आहे. त्यानंतर आपले सगळे हॉटेल खूप चांगले आहेत. केसरीला 40 वर्ष झाले या इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे केसरीची जी मुळं त्या आपल्या म्हणजे हिमाचलमध्ये जे रोवलेले आहेत त्याच्यामुळे पर्यटकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यानंतर आपलं केसरीचं माणूस जे अतिशय वेल एक्सपिरियन्स आहे, प्रत्येक गोष्टी आपल्या पर्यटकांची खूप काळजी घेतली जाते. चांगले हॉटेल्स, चांगली सर्व्हिस, चांगली माहिती आणि सर्व उत्कृष्ट नॉलेज. आणि जरी इन केस काय प्रॉब्लेम आला, कारण वेदर आहे शेवटी ते, तर त्या ठिकाणी सुद्धा केसरीच्या गेस्टला कसं बाहेर काढायचं आणि कसं सुखरूप आणायचं हे टूर लीडरला सगळंच काही माहिती आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे लोकल लोकांचा खूप सपोर्ट आहे. ट्रान्सपोर्टर पासून अगदी सगळ्यांचा, हॉटेल इंडस्ट्री पासून आपले जे ट्रान्सपोर्टर आहेत आपण त्या ठिकाणी छोट्या गाड्या, बसेस, त्यांचे ड्रायव्हर्स हे इतके कोऑपरेटिव्ह आहेत. आता या जागेचं नावच देवभूमी आहे. देवासारखी लोक आहेत सगळी. खूप आपल्याला मदत करतात त्या ठिकाणी. आणि पर्यटकांचं तर स्वागत, आदरातिथ्य खूप छान, खूप छान भारावून जातं. आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, माझ्या घरापेक्षा जास्त या घरात राहिलोय मी. असं आहे. तर मंडळी, हसत खेळत हिमाचलबद्दल आपण अजून जाणून घेतलेलं आहे आज आपल्या या टूर लीडर गणेशकडनं. माझ्यासारखंच तुम्हालाही अनुभव आलेला असेल की गणेश याला बोलायला फार आवडतं. खूप माहिती असलेला असा टूर लीडर आणि गंमत जमत करत टूर कंप्लीट करणारा हा आमचा खूप होणार असा टूर लीडर आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये बघायला मिळाला. आमच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा केसरीच्या या पॉडकास्टला, ज्याचं नाव आहे चलते चलते. मी पुन्हा एकदा एका नवीन पॉडकास्टबरोबर तुमच्यासमोर येणारच आहे. पण या पॉडकास्टची सांगता आपण खास गणेशला एक रिक्वेस्ट करून करणार आहोत. गणेश हा खूप उत्तम असा गायकही आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की महाराजांचा 1 नंबरचा फॅन, तो पोवाडे खूप छान गातो. तर त्याचा एक पोवाडा, एक छोटीशी झलक घेऊन आपण आजचा कार्यक्रम इथेच संपवणार आहात. मी अभिषेक तुमची रजा घेतो. आय विल सी यू अगेन इन अनदर पॉडकास्ट. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून प्रथम त्यांचा एक पोवाड्याची सुरुवात करतो. पण तत्पूर्वी मला एक सांगायला एक गर्व वाटेल. माझा जो गाव आहे, माझं गाव हे छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मपत्नी सईबाई निंबाळकर आणि आता जो प्रसिद्ध मूवी आलेला छावा, म्हणजे संभाजी महाराज त्यांचं जे आजोळ आहे, त्यांच्या आईचं गाव, ते माझं गाव आहे. वाह, क्या बात. त्यांचं घर आणि माझं घर बाजूला आहे. शेजारी आहात तुम्ही? हो, आम्ही शेजारी आहोत ते. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा आंबे, करुणी प्रारंभे. डफावर थाप तुंतुण्याता, डफावर थाप तुंतुण्याता. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूच गातो गुणगान जी जी जी, शिवप्रभूच गातो गुणगान जी जी जी. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला एकनाथाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जी हा जी जी, गुरुचरणाला जी हा जी जी.
नमन माझे रामानंदाला हे नमन माझे रामानंदाला, गुरु माऊलीला, सुभद्र मातेला, सोना मातेला, पांडुरंगाला, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला, मुक्कामे माळेवाडीला, शाहिरी साज चढविला, पूर्ण चढून शाहिरे साजाला, शाहीर बोईटे गातो पोवड्याला, गातो पोवड्याला जी हा जी जी, गातो पोवड्याला जी हा जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.